प्रोटीन हे प्रोटीन आहे. तुम्ही प्लांट्सपासून घ्या, चिकन किंवा एग्स किंवा इथनं घ्या किंवा दुधापासून घ्या. असं वे आम्ही बनवतो, हे दुधाचं प्रोटीन. तर बॉडीला ते फरक पडत नाही कुठं यायला लागला, ॲज लॉंग एज प्रोटीन येईल. पण जर तुम्ही एकाच टाईपचं खाणं जर खात असाल, म्हणजे समजा व्हिगन असतील किंवा व्हेजिटेरियन असतील, जे डेअरी पण खात नाही, म्हणजे दूध दही पण घेत नाही, तर त्यांच्यामध्ये थोडं नुसतं प्लांटवर रिलाय केल्यामुळे थोडे इसेन्शियल अमिनो ऍसिड कमी पडू शकतो. सो मे बी त्या कॅटेगरीच्या लोकांनी थोडं जास्त खाणं किंवा जास्त प्रोटीन घेतलेलं बरं. तेलकट वडापाव वगैरे न खाता अंडी, फ्रुट्स किंवा चणे टाईपचे स्नॅक्स प्रिफर करावे. प्रत्येक जेवणातनं तेल कमी करावं, म्हणजे कमी तेलाचं जेवावं. डाळ आणि भात हे पण थोडं प्रोटीन मिळतं त्यातनं. कुठल्याही सोर्समधनं थोडं प्रोटीन खाण्यात जेवणात ऍड केलं तर ह्या गोष्टींनी पण खूप हेल्थ चांगली राहते. सो इट्स नॉट नेसेसरी की खूप महागडे प्रीमियम सप्लिमेंट्सच घ्यायची गरज आहे. नमस्ते, मी सूरज पाटील तुमचं द माइंडसेटमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण द माइंडसेटचा उद्देश काढायचं म्हणजे हाच आहे की आपण वेगवेगळ्या फाउंडर्सना आपण इथं बोलवतो आणि त्यांच्या डोक्यामध्ये काय संकल्पना आहे किंवा त्यांनी जो ब्रँड सुरू केला आहे किंवा जे त्यांनी कंपनी सुरू केली आहे ती का सुरू केली आहे, कोणत्या पद्धतीनं त्यांना सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, त्याबद्दल आपण जाणून घेतो आहे. तर आज असेच एक फाउंडर आपल्यासोबत आहेत. त्यांचं नाव तेजस कुलकर्णी आहेत. त्यांनी TSA टेक नावाचा प्रोटीन पावडर ब्रँड सुरू केला आहे. तर आपण त्यांच्यासोबत आज बऱ्याच न्यूट्रिशनबद्दल त्यांनी एज्युकेशन बाहेरच्या देशात घेतलं आहे, म्हणजे UK घेतलं आहे. तर तिथले एज्युकेशन सिस्टीम, आपली एज्युकेशन सिस्टीम, परत आपली लाईफस्टाईल कशी असली पाहिजे, न्यूट्रिशन कसं असलं पाहिजे, ह्याबद्दल आपण गप्पा गोष्टी करणार आहोत. तर सरांचं स्वागत करूया. नमस्ते सर. नमस्ते, थँक्यू. सर, आत्ता द माइंडसेटमध्ये तुमचा पहिलाच पॉडकास्ट आहे, आपण आत्ता स्टार्ट करतो आहे. तर तुम्ही आल्याबद्दल खरंच धन्यवाद. आपल्यासोबत तुम्ही टाईम दिला त्याबद्दल खरंच धन्यवाद. आपण पहिल्यापासून जरा थोडंसं बेसिकपासून स्टार्ट करूया, म्हणजे तुमचं एज्युकेशन, तुमच्याबद्दल थोडंसं सांगू शकाल आम्हाला? हो, तर माझं पूर्ण नाव तेजस कुलकर्णी. मी मिरजेतच राहायला आहे. माझी फॅमिली सगळे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. तर मी 12th इथंच शिक्षण केलं आणि 12th नंतर मी UKला गेलो फॉर हायर एज्युकेशन. मी बॅचलर्स आणि मास्टर्स UKतच केलं. स्पोर्ट्स न्यूट्रिशन अँड एक्सरसाइज सायन्समध्ये माझ्या डिग्रीचं नाव आहे. बॅचलर्स मास्टर्स दोन्ही पण. आणि स्पोर्ट्स इंजुरीमध्ये माझं मेन रिसर्च होता. सो तो माझा मेन सब्जेक्ट होता. आणि त्यानंतर मी अराउंड 5 इयर्सचं माझं टोटल एज्युकेशन टाईम होतं. मध्ये कोविडमुळे मी 2 वर्ष ऑनलाईनच फ्रॉम होमच होतो इंडियातनं, मिरजेतनं. मग बाकीचे पूर्ण वेळ तिथं UKत होतो. आणि मी 23 परत आलो. आणि मी आल्यापासून मग मी PhD मुंबईमध्ये DY पाटील युनिव्हर्सिटीमध्ये PhD रिसर्च फेलो म्हणून जॉईन झालं. तर हा इंडिपेंडेंट रिसर्च आहे, माझा पर्सनल आहे. सो ब्लड मार्कर्सवरती आहे ॲथलीट्सच्या. आणि PhD सुरू केल्याबरोबर मी न्यूट्रिशन सप्लिमेंट्समध्ये पण रिसर्च चालू केला. आणि त्यामध्ये मला खूप आवड होती पहिल्यापासूनच. तर स्पोर्ट्स, एक्सरसाइज, न्यूट्रिशन, हेल्थ हे माझ्या आवडीचे टॉपिक एकदम. बरोबर. जेव्हा मी शाळेत होतो तेव्हापासून मला क्रिकेटर व्हायची इच्छा खूप होती. अरे वा. ती पूर्ण झाली नाही. पण मला बाकीच्या लोकांना हेल्प करायचं होतं की ॲथलीट वाईज त्यांचं न्यूट्रिशन ट्रेनिंगमध्ये आपण काय व्हॅल्यू ॲड करू शकतो. तर या आवडीचं मी एज्युकेशनमध्ये कन्वर्ट केलं. आणि आल्यापासून PhD रिसर्च आणि माझं प्रोटीन स्टार्टअप हे एकत्र चालू केलं. आता प्रोटीन स्टार्टअपचं प्लॅनिंग 23ला चालू झालं, पण ही सुरुवात 25च्या स्टार्टिंगपासून झाली. सो जानेवारी 2025ला पॅन इंडिया चालू झालं. तुम्ही त्यावेळेला तुमचा ब्रँड लॉन्च केला? लॉन्च केला प्रॉपरली. ठीक आहे. मग आता तुम्ही मिरजेतूनच सगळ्या गोष्टी ऑपरेट करताय? हो. मग आता जे प्रोटीन पावडर आपण बनवतोय किंवा हे सगळं करतोय, तर तुम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करता का त्याबद्दल तुम्ही तयार करून घेता दुसऱ्याकडून? राईट. तर मॅन्युफॅक्चर आम्ही, म्हणजे इंडियात मोस्ट कंपनीज मॅन्युफॅक्चर करत नाहीत. आपल्याकडं युरोपमधनं येतं. सो असा डेटा आहे की अप्रॉक्सिमेटली 80 to 90% जे प्रोटीन आहे
ते बाहेरून इम्पोर्ट होतं. बरोबर. सो आम्ही काय करतो, आम्ही रॉ हे पोलंडमधनं आणतो. सो एक पॉम लॅक नावाची एक रेनाऊंड कंपनी आहे और मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे वेची, त्यांच्याकडनं आम्ही इम्पोर्ट करतो. आणि आमच्या फॉर्म्युला स्पेसिफिकेशन्स प्रमाणे फ्लेवरिंग, किती अमाऊंटमध्ये ते स्वीट पाहिजे. आता समजा फॉर एक्झाम्पल मँगो फ्लेवर आहे, तर मँगो फ्लेवरला एक स्पेसिफिक फॉर्म्युलेशन लागतो की त्या फ्लेवरिंगमध्ये किती % किंवा किती अमाऊंट एक स्कूपमध्ये जायला पाहिजे फ्लेवर. त्याबरोबर स्वीटनर कुठला आणि किती अमाऊंटमध्ये पाहिजे, ते किती टेम्परेचर आणि कुठल्या pH म्हणजे किती ॲसिडिक किती बेसिक कंडिशनमध्ये ते मिक्स व्हायला पाहिजे. तर ते स्पेसिफिकेशन्स मी देतो आणि आपण त्या वेला पॅकेज करून आणतो. सुरतमध्ये आपली फॅसिलिटी आहे, ती थर्ड पार्टी आहे. ओके, ग्रेट. मग आपण जे स्वीटनर तुम्ही म्हणाला की आपण वेमध्ये म्हणजे प्रत्येक वेमध्ये स्वीटनर हा असतोच. हो. मग तो स्वीटनर कोणत्या प्रकारचा, शुगर टाईपमध्ये असतोय का कसा असतोय तो? तर आता स्वीटनर 2 प्रकारचे असतात, कॅलरिक आणि नॉन कॅलरिक. तर कॅलरिक स्वीटनर म्हणजे आपली व्हाईट शुगर, जॅगरी, हनी, डेट्सची साखर किंवा कोकोनट शुगर, हे वेगवेगळे प्रकारचे कॅलरिक स्वीटनर आहेत. बरोबर. म्हणजे ते आपल्याला कॅलरीज देतात. तर कॅलरीज म्हणजे युनिट ऑफ एनर्जी. एक पदार्थ खाल्ला की त्यात किती कॅलरीज ते आपल्याला देतं, त्यावरनं आपण त्याचे एनर्जी कॉन्टेंट मॅप करतो. तर नॉन कॅलरिक स्वीटनर म्हणजे जे आपण खाताना आपल्याला टेस्ट स्वीट देतात, ओके, पण ते आपल्याला एनर्जी देत नाहीत किंवा कॅलरीज देत नाहीत. तर नॉन कॅलरिक स्वीटनर मध्ये पण वेगवेगळे पार्ट्स असतात. आता त्यात आर्टिफिशियल येतात आणि काही नॅचरल येतात. तर आर्टिफिशियल म्हणजे ॲस्पार्टेम, सुक्रालोज एक्सेट्रा, आणि नॅचरल म्हणजे स्टिविया, मंक फ्रूट, ॲल्युलोज एक्सेट्रा. तर आपल्या वेमध्ये आम्ही दोन्ही वापरतो. काही फ्लेवर्सला आर्टिफिशियल जास्त सूट करतात टेस्ट पर्पजसाठी, बरोबर, तर ते आपण सुक्रालोज वापरतो. आणि काहींना मंक फ्रूट आणि स्टिविया सूट करतात, तर त्यांना आपण स्टिविया आणि मंक फ्रूट वापरतो. मग त्याचा काय परिणाम होतोय का, म्हणजे ज्यामध्ये आपण आर्टिफिशियल वापरतोय त्या प्रोटीन पावडरचा बॉडीवर काय परिणाम होणार, किंवा जे नॅचरल आपण स्वीटनर वापरतोय त्याचा काय परिणाम, असं काय? आता स्वीटनर हे आपल्याला टेस्टसाठी असतं, त्याचा डोस कॅलरीज वगैरे वाढवण्यासाठी, कॅलरीज कमी ठेवण्यासाठी असतो. आता आपण नॉन कॅलरिक वापरतो. अच्छा, की आपला उद्देश काय आहे की आपल्याला त्या प्रोटीन पावडर मधनं मेजरली प्रोटीन येऊ दे, बाकी काय कार्बोहायड्रेट किंवा फॅट यायला नको. त्यामुळे आपण नॉन कॅलरिक स्वीटनर वापरतो. तर आता त्यात आर्टिफिशियल आणि नॅचरल तुम्ही दोन्ही पण वापर, त्यांना एवढं काय हेल्थवर परिणाम होत नाही, कारण त्याचं अमाऊंट एवढं छोटं असतं, एवढं कमी अमाऊंट असतं. म्हणजे अप्रॉक्सिमेटली आता आमचं सांगतो, सुक्रालोज आम्ही अराउंड 15 mg वापरतो. ओके, विच इज अबाउट 100 times लोअर दॅन द सेफ्टी लिमिट. हे मोठे FDA वगैरे ऑर्गनायझेशन असतात, त्यांनी खूप स्टडीजनी एक सेफ्टी लिमिट डिटरमाइन केलेली असते. बरोबर. आता ती सेफ्टी लिमिट पण कन्झर्वेटिव्ह असते खूप. म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल जस्ट एक रफ अप्रॉक्सिमेट नंबर देतो, हे करेक्ट नाही आहे. समजा 1 किलो स्वीटनरनं तुम्हाला डिझीज होत असेल, तर सेफ्टी लिमिट त्याच्या 100 times लोअर असते. आणि त्या सेफ्टी लिमिटच्या 100 times लोअर आपण स्वीटनर वापरतो. ओके, सो डोसवरती सगळं असतं. आता नॅचरल किंवा आर्टिफिशियल, आता कुठला जे स्वीटनर असू दे, फ्लेवर असू दे किंवा कुठलाही पदार्थ असू दे, नॅचरल और आर्टिफिशियलनं हेल्थ आउटकम डिटरमाइन होत नाही. ती होते एक म्हणजे डोसनं, म्हणजे किती अमाऊंटमध्ये कंझ्युम होतं ते डिटरमाइनिंग फॅक्टर असतो. जर तुम्ही अमाऊंट कमी ठेवला तर असं काय हार्मफुल नाही आहे. ओके, आता तसं बघायला गेलं तर पाणी पण जास्त अमाऊंटमध्ये हार्मफुल आहे. बरोबर आहे. सो डोस, प्रत्येक फूड किंवा कुठल्याही पदार्थाचा डोस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. प्रत्येक गोष्ट लिमिटमध्ये असते. बरोबर. मग आता आपण म्हणतोय, मी पण ज्या वेळेला जिम करत होतो त्यावेळेलाच मी प्रोटीन पावडर खायला सुरू केलं. त्याच्या पहिला मी प्रोटीन पावडर कधी खात नव्हतो, आणि जिम नंतर पण, म्हणजे ज्या वेळेला बंद झाली माझी जिम, तर त्यानंतर पण मी प्रोटीन पावडर खात नाही आता. ओके. मग आपल्या इंडियन मेंटॅलिटीमध्ये असंच आहे की फक्त जो एक्सरसाइज करतोय, हेवी वर्कआउट करतोय, तोच फक्त जिम प्रोटीन पावडर घेणार. तर ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? प्रोटीन पावडर हे सगळेच कंझ्युम करू शकतात. ॲट दी एंड ऑफ द डे तुम्हाला एक सर्टन अमाऊंट ऑफ प्रोटीनची गरज असते. आता जे लोक एक्सरसाइज, म्हणजे सगळ्यांनी एक्सरसाइज केलं पाहिजे हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे, पण जे लोक एक्सरसाइज करत नाहीत त्यांना पण अराउंड 1 to 1.2 ग्राम प्रोटीन पर kg ऑफ बॉडी वेटची गरज असते. तो ज्यांचं बॉडी वेट 70 किलो आहे, 70 ते 80 ग्राम प्रोटीनची गरज पडते अप्रॉक्सिमेटली.
हेल्थसाठी, चांगली हेल्थ मेंटेन करण्यासाठी. ओके. आता ते तुम्ही प्रोटीन पावडर घेऊन करा किंवा अंडी, दूध, लेग्युम्स किंवा फिश वगैरे घेऊन करा, बॉडीला फरक पडत नाही. बॉडीला ते प्रोटीन मिळण्याची कारण आहे. बरोबर. आता जे एक्सरसाइज करतात त्यांची प्रोटीन रिक्वायरमेंट थोडी जास्त असते. सो जस्ट टू मेक शुअर की एक्सरसाइज सगळ्यांनी केलं पाहिजे. पण जे जास्त हेवी लिफ्टिंग करतात किंवा ॲथलीट आहेत त्यांचं जरा प्रोटीन रिक्वायरमेंट जास्त असते. सो इट कॅन बी अराउंड 1.6 grams ऑफ प्रोटीन पर kg ऑफ बॉडी वेट. म्हणजे आता समजा 70 किलो इंडिव्हिज्युअल असेल तर 70 into 1.6 म्हणजे अराउंड 108 ते 110 ग्राम प्रोटीनची गरज असते. आता जास्त पण असू शकते, पण मोस्ट लोकांना 1.6 इज अ गुड टार्गेट. तर जे एकदम एक्स्ट्रीम कॅलरी डेफिशियंटमध्ये आहेत, म्हणजे खूप कमी खायला लागलेत, काय त्यांचं बॉडी बिल्डर असेल किंवा अल्ट्रा एन्ड्युरन्स मॅरेथॉन रनर असेल जो 42 किलोमीटर 50 किलोमीटर पळणार असेल, त्यांना थोडं जास्त प्रोटीन वाढवलं तरी त्यांना थोडे बेनिफिट दिसतात. पण मोस्ट लोकांना 1.6 इज अ गुड टार्गेट. ओके. आता हे प्रोटीन कोणत्या एज ग्रुपमध्ये खावं असं काय आहे? असं काय नाही आहे. प्रोटीन टार्गेट्स हे सगळ्यांनाच आहेत, फक्त त्यांचं बॉडी वेट प्रमाणे डिफर होतं. आता एक लहान मुलगा आहे, जर त्याचं 20 किलो वजन आहे तर त्याचं प्रोटीन रिक्वायरमेंट कमी असते, कारण बॉडी वेट कमी आहे. मसल मास किंवा बोन मास एवढा डेव्हलप नाही आहे. तर 20 किलोच्या इंडिव्हिज्युअलला बॉडी वेटवरती त्याचे प्रोटीन टार्गेट डिटरमाइन होतात. मग आता आपण प्रोटीन म्हणतोयस की प्रत्येकाला प्रोटीन ही गरजच आहे. पण प्रोटीन नेमकं काय करतं आपल्या बॉडीमध्ये? आता प्रोटीन हे बिल्डिंग ब्लॉक आहे प्रत्येक सेल्सचं. तर प्रत्येक सेलला प्रोटीन लागतं, म्हणजे अमिनो ॲसिड्स लागतात. प्रोटीन म्हणजे अमिनो ॲसिड्सचं चेन्स. तर आपल्या स्किनसाठी, मसल माससाठी, हार्मोन्ससाठी किंवा वेगवेगळे फंक्शनल प्रोटीन्स असतात. म्हणजे हिमोग्लोबिन एक प्रोटीन झालं रेड ब्लड सेलमध्ये, सगळे प्रोटीन्स आहेत. तर ह्यांच्या सगळ्याच्या प्रॉपर फंक्शनिंगसाठी सर्टन अमाऊंट ऑफ अमिनो ॲसिड लागतात. अमिनो ॲसिडपासून प्रोटीन बनतं. बरोबर. तर डाएटमध्ये आपल्याला ह्युमन रेलेव्हंट 20 अमिनो ॲसिड असतात. तर त्यातले 9 बॉडी बनवू शकत नाही आणि त्यातले 11 बॉडी बनवू शकते. तर आता त्या 11 मधले पण खूप वेळा आपल्याला खाण्यातनं घ्यायला लागतात, पण स्पेसिफिकली हे 9ची जास्त गरज असते खाण्यातनं घ्यायला. तर ते प्रॉपर अमाऊंटमध्ये घेण्याची गरज आहे. तर आता समजा मसल मास म्हणलं, मसल हे प्रोटीनच बनलेलं आहे, पाणी, प्रोटीन आणि बाकीचे काही टिश्यूज. तर प्रोटीन खाल्ल्याने 2 गोष्टी होतात. एक म्हणजे तुमच्या मसल मास वाढवायला मदत होतं, दुसरं म्हणजे बोनचं हेल्थ पण चांगली राहते, त्यानंतर स्किन हेअर हेल्थ पण चांगली राहते, हार्मोनल हेल्थ पण चांगली राहते. त्यामुळे प्रोटीनचे फंक्शन्स फक्त बॉडी बिल्डर किंवा मसल मास बिल्डिंग नाहीये, तर खूप आहेत. आता अँटीऑक्सिडंट्स बनवायला पण सेलमध्ये प्रोटीनची गरज असते. तर सगळ्यात पॉप्युलर वन ग्लुटाथायोन नावाचं एक अँटीऑक्सिडंट आहे. तर ते अमिनो ॲसिड्सनंच बनलं जातं. ओके. आता खूप स्टडीज पण झाले त्याबद्दल की जर तुमचं प्रोटीन इंटेक कमी असेल वर्सेस जर प्रोटीन इंटेक चांगला असेल, तर जो प्रोटीन इंटेक चांगला आहे त्याच्यात ग्लुटाथायोन लेवल्स चांगले आहेत. ओके. आणि हे एल्डरली इंडिव्हिज्युअल्ससाठी तर अजून खूप महत्वाचं आहे. आता आपल्याकडे जे वुमन्ससाठी स्पेशल प्रोटीन वगैरे येतं, मार्केटमध्ये बरेच अवेलेबल आहेत. जे वृद्ध आहेत म्हणजे ज्येष्ठ आहेत त्यांच्यासाठी पण एक वेगळ्या प्रकारचं प्रोटीन येतं. आणि आपलं हे प्रोटीन जे आपण सगळ्यांसाठीच आपण म्हणू शकतोय ते आहे. मग त्याच्यात आणि ह्या प्रोटीनमध्ये काय फरक असतोय? तर मेजरली हे मार्केटिंग आहे. प्रोटीन हे फूडवरती असतं. आता फूडनं आपण डिफरन्शिएट करतो प्रोटीन, नॉट बाय जेंडर ऑर एज. प्रोटीन हे प्रोटीन आहे. ते तुम्ही प्लांट्सपासून घ्या, चिकन किंवा एग्स किंवा इथनं घ्या किंवा दुधापासून घ्या. असं व्हे आम्ही बनवतो, व्हे हे दुधाचं प्रोटीन आहे. तर बॉडीला ते फरक पडत नाही कुठनं यायला लागला, ॲज लॉंग ॲज प्रोटीन येईल. त्यामुळे ते जेंडर आणि एजनं असं काय वेगळं नसतं, हे फूड टाईपनं डिफर करतं. काय त्यामध्ये प्रोटीनची मात्रा कमी जास्त केलेली असते का काय? हा, ते आता ब्रँड टू ब्रँड किंवा प्रोडक्ट टू प्रोडक्ट डिफर करतं फॉर्म्युलेशन प्रमाणे. आता त्यात इकॉनॉमिक्स पण येतात की किती महाग किंवा किती स्वस्त. आता महाग प्रोटीनमध्ये जास्त अमाऊंटमध्ये प्रोटीन येतं, स्वस्त प्रोटीनमध्ये कमी अमाऊंटमध्ये येतं. आता काही वेगळे प्रोडक्ट्स डिझाईन असतात ॲथलीट्ससाठी की त्यांना थोडं कार्बोहायड्रेट पण लागतं, तर ते कार्बोहायड्रेट प्लस प्रोटीन असतं. सो असं पण आता प्रोडक्ट डिफरन्शिएशन भरपूर आहेत. मेजरली प्रोटीन इनफ घेणं हे एक
ऑल अराउंड बेस आहे तो कव्हर करणं गरजेचं आहे. बरोबर. कुठनं येतं काय येतं ते एवढं फार मॅटर करत नाही, लॉंग टर्म मध्ये मॅटर करत नाही. आणि आपण वे प्रोटीन म्हणतोय, मग प्रोटीनचे वेगवेगळे प्रकार काय आहेत? म्हणजे जसं वे प्रोटीन झालं, प्लांट बेस्ड प्रोटीन झालं, आणखीन कुठले आहेत मला तर माहित नाहीत, पण त्यामध्ये तुम्ही सांगू शकाल की कोणकोणते प्रकार आहेत आणि त्यामध्ये काय फरक आहे? सो प्रोटीनची असे भरपूर आहेत असे प्रकार. आता यीस्ट प्रोटीन आहे, फर्मेंटेड यीस्ट प्रोटीन जे न्यूट्रिशनल यीस्ट पासून केलं जातं. त्यानंतर प्लांट प्रोटीन आहे. आता फेमस प्लांट प्रोटीनचे पण भरपूर आहेत. सोय येतं, राईस येतं, पी येतं, ब्लेंड्स येतात, म्हणजे तिन्हीचे ब्लेंड पण येतात. आणि वे येतं. वे मध्ये पण 2 ते 3 प्रकार असतात. वे म्हणजे दुधाचं प्रोटीन, त्यात पण कॉन्सन्ट्रेट, आयसोलेट आणि हायड्रोलायसाइट असतं. तर कॉन्सन्ट्रेट प्रोटीन म्हणजे त्यात थोडं कार्बोहायड्रेट आणि फॅट पण येतं. ओके. आयसोलेट म्हणजे कॉन्सन्ट्रेटचा इफ आय कॅन से गाळलेला प्रकार आहे. म्हणजे असं पण दूध गाळतो ना, गाळण्यात तसं साय राहते, तसं त्यात लॅक्टोज आणि फॅट थोडं कमी होतं अजून. ओके. सो आयसोलेट म्हणजे अराउंड 90% प्रोटीन असतं, बाकी थोडं मॉइश्चर वगैरे. आणि कॉन्सन्ट्रेट हे रफली 80% प्रोटीन असतं. तर फरक एवढाच आहे की कॉन्सन्ट्रेटमध्ये थोडं लॅक्टोज म्हणजे दुधाची साखर असते, लॅक्टोज थोडं येतं आणि फॅट येतं. आयसोलेटमध्ये ते येत नाही. आणि हायड्रोलिसेट म्हणजे थोडं ब्रोकन डाऊन प्रोटीन, म्हणजे ते डायजेशनला अजून सोपं पडतं. ओके. हे वे प्रोटीनचे 3 प्रकार. आता या सगळ्यात डिफरन्स असा आहे की बायो अवेलेबिलिटी असं म्हणतो आपण. आता या बायो अवेलेबिलिटी म्हणजे किती बॉडी अब्झॉर्ब करते आणि यूज करते. हे सिम्पल वर्डमध्ये हे सगळे ॲनिमल स्टडीजने डिराइव्ड आहेत. पण आणि थोडा फरक असतो अमिनो ॲसिडमध्ये. इसेन्शियल जसं आपण बोललो ना, 9 इसेन्शियल अमिनो ॲसिड असतात, त्याच्या प्रत्येक इसेन्शियल अमिनो ॲसिडच्या क्वांटिटीमध्ये फरक असतो. तर ॲनिमल बेस्ड प्रोटीन जे वे असू दे, मिल्क असू दे, चिकन असू दे, एग्ज असू दे, यांच्यात इसेन्शियल अमिनो ॲसिडची क्वांटिटी जास्त असते कम्पेअर्ड टू प्लांट प्रोटीन्स. तर ॲट दी एंड ऑफ द डे आपण एकच टाईपचं खाणं खात नाही. आपण सकाळी जेवतो, रात्री जेवतो, बरोबर एक सप्लिमेंट घेतो समजा, तर ते डिफरन्स कव्हर होऊन जाऊ शकतो. पण जर तुम्ही एकाच टाईपचं खाणं जर खात असाल, म्हणजे समजा व्हिगन असतील किंवा व्हेजिटेरियन असतील, जे डेअरी पण खात नाहीत, म्हणजे दूध दही पण घेत नाहीत, तर त्यांच्यामध्ये थोडं नुसतं प्लांटवर रिलाय केल्यामुळे थोडे इसेन्शियल अमिनो ॲसिड कमी पडू शकतात. सो मे बी त्या कॅटेगरीच्या लोकांनी थोडं जास्त खाणं किंवा जास्त प्रोटीन घेतलेलं बरं. ओके. कम्पेअर्ड टू, कारण ॲनिमल बेस्ड म्हणजे दूध पण दही पण ॲनिमल बेस्डच म्हणतो आपण. बरोबर. त्यांच्यात इसेन्शियल अमिनो ॲसिड क्वांटिटी जास्त असते. त्यामुळे बट इफ आय कॅन समराइज दिस, म्हणजे पटकन जर सिम्पल एक्सप्लेनेशन दिलं, ॲज लॉंग ॲज तुमची प्रोटीन रिक्वायरमेंट तुम्ही पूर्ण केली तर हे फरक पडत नाही तुम्ही प्लांटमधनं घ्यायला लागलाय का ॲनिमल बेस्डमधनं घ्यायला लागलाय. सगळं सेमच आहे. लॉंग टर्म ॲज लॉंग तुमचे 100 ग्राम प्रोटीन रिक्वायरमेंट असेल, तुम्हाला 100 ग्राम रोज मिळायला लागलाय, तर कुठलाही प्रोटीन सोर्स चालतो. आता आपण बघतोय की हे प्रोटीन वगैरे जे आले ना, प्रोटीन पावडर वगैरे, ते काही एक 20-25 वर्षापूर्वी किंवा 30 वर्षापूर्वी एवढं त्याचं मार्केटिंग नव्हतं किंवा एवढं यूज जास्त नव्हते त्यावेळेला. ज्यावेळेपासून असं म्हणतात की ज्यावेळेपासून जिम कल्चर आलंय आपल्या इथं, त्यावेळेपासून हे प्रोटीन पावडरचं कल्चर आलंय. म्हणजे हे वेस्टर्न टाईपमध्ये आहे असं म्हणतात. पहिला कसं आपल्याकडं आखाडा होता, पैलवान होते, मग पैलवान जे थंडाई म्हणतोय आपण, बदाम वगैरे ते तयार करून केलेली थंडाई, मग ते पिऊन त्यांनी, आणि बरेच त्यांचं वेगवेगळं डाएट असायचा, ते करून त्यांनी प्रोटीनचं आपल्या बॉडीला जी गरज आहे ते फुलफिल करायचे. मग आत्ताच का अशी गरज पडली की आपल्याला प्रोटीन पावडर घ्यावं लागलं? सो हे बघा, सिम्पल आहे की अवेअरनेस आणि एज्युकेशन आलंय, आपलं रिसर्च अजून चांगलं झालंय, आपल्याला नवीन गोष्टी कळायला लागल्या आहेत. आपल्याला हे कळलंय की इंडियन डाएटमध्ये प्रोटीन हे कमी पडतंय लोकांना, त्यामुळे हे प्रोटीन पावडर आत्ता जास्त पॉप्युलर झालेत, कारण ते कन्व्हिनियंट आहेत. आता आधी एवढं अवेअरनेस नव्हतं, लोक खूप खायचे आणि ॲक्टिव्हिटी वेगळ्या असायच्या, अवेअरनेस एवढं नव्हतं, एज्युकेशन एवढं नव्हतं, फूडबद्दल आपलं नॉलेज पण एवढं नव्हतं जेवढं आता आहे. त्यामुळे फूड सायन्स पण इव्हॉल्व्ह व्हायला लागले, वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला नवीन प्रकारचे खाणं वगैरे जे अवेलेबल आहे. तर आत्ता आय थिंक इट्स नेट पॉझिटिव्ह सगळं. तर नॉट बिकॉज मी प्रोटीन करतो म्हणून मी बोलतोय, बट आपलं अजून नॉलेज वाढेल याबद्दल, आणि विथ AI आणि सगळं आपलं आपल्याला ह्या सब्जेक्टची अवेअरनेस आणि इन्फॉर्मेशन अजून वाढेल, डेप्थमध्ये येईल अजून. आणि
डिझीज आणि हेल्थचं पण त्यात एक नेट पॉझिटिव्हच येईल. पण प्रोटीन पावडर्स US UK मध्ये खूप आधीपासून आहेत पॉप्युलर. आता हे आपण असं म्हणतो की प्रोटीन पावडर्स पॅकेज्ड किंवा आर्टिफिशियल आहेत असं लोकांची समज असते, पण हे आर्टिफिशियल नाही आहे, हे एक फूड प्रोडक्टच आहे. दुधापासून आपण आणतो. आता चुकीचं कंपॅरिझन आहे, पण आपण जसं तूप काढतो दुधातून तसंच आपण वे करतो. ओके. हा, तर जसं तूप इज द फॅट एक्स्ट्रॅक्ट ऑफ डेअरी प्रोडक्ट्स, वे प्रोटीन और वे इज द प्रोटीन एक्स्ट्रॅक्ट ऑफ मिल्क प्रोडक्ट्स. आता तुम्ही जर सांगितलं की प्रोटीन हे आपण दुधापासून काढतोय, बऱ्याच वेळेला असं होतं की मार्केटमध्ये फेक प्रोटीन पण असतात. मग ते त्यापासून कसं लोकांनी वाचावं, त्यांना कसं लोकांना कळावं? आता बरेच जण म्हणतात की इंडियन ब्रँड जे आहेत ते कोणी वापरू नयेत. जिम ट्रेनरच बरेच रेफर करतात की तुम्ही फॉरेन ब्रँड वापरा, कारण की ते चांगले असतात. इंडियन ब्रँड कुठेतरी दिल्लीमध्ये तुम्ही जाऊन बघा, कुठं पण काही पण त्यांनी कलर वगैरे मिक्स करून त्यांनी सगळं केलेलं असते तयार वगैरे, असं बऱ्याच वेळेला ऐकायला मिळत आहे. मग आपण ते डिफर कसं करावं की तो फेक आहे प्रोटीन पावडर का ओरिजिनल आहे? आता ॲडल्ट्रेशन आणि फेक प्रोडक्ट्स हे फक्त प्रोटीनमध्ये नाही आहे, ऑलमोस्ट सगळ्या फूड प्रोडक्टमध्ये आहे. आता हे कंपनी किंवा हे फार, आता कुठल्या कंपनीचं एक स्पेसिफिक प्रोडक्ट असेल, आता ते दुसऱ्या मार्केटमध्ये कोण कॉपी करून विकते, कंपनीला खूप अवघड आहे ते कंट्रोल करणं. कंपनी ट्राय करू शकते लिगल अथॉरिटीज वगैरे असोसिएशन्समधनं ट्राय करून, पण ते आता डिफिकल्ट आहे आपल्यासारख्या डायव्हर्स मार्केटमध्ये करणं. पण कंझ्युमर काय करू शकतो की कंझ्युमर फक्त एक लेजिटिमेट सोर्सकडून प्रोटीन घेऊ शकतो. म्हणजे जिथं कंपनीचं ऑथेंटिक वेबसाईट असेल तिथनं तो घेऊ शकतो. म्हणजे दॅट इज द सेफेस्ट राऊट. ओके. किंवा ट्रस्टेड जो डीलर असेल त्याच्याकडे ऑथराइज सर्टिफिकेट असेल, दॅट इज ऑल्सो फाईन. पण मेजरली ऑथेंटिक सोर्सकडनं घेतलं, म्हणजे आता समजा एक ब्रँड आहे, त्या ब्रँडच्या वेबसाईटमधनंच घेतलं तरच ते बेस्ट. म्हणजे त्यात 99.9% चान्स तुम्हाला ऑथेंटिकच मिळणार. खूप डिफिकल्ट आहे नाही मिळणं ऑथेंटिक त्यात. आता या डे अँड एजमध्ये ई कॉमर्स जसं इव्हॉल्व्ह व्हायला लागलाय, त्यामुळे ऑथेंटिक वेबसाईटमध्ये घेतलं तर तुम्हाला 100% शुअरिटी की ऑथेंटिक प्रोडक्टच मिळेल. राईट. आता शेडी सोर्सेस आणि आता जिम ट्रेनर्स माहित नाही मला कसं असतं, आता ते आत जाणं खूप डिफिकल्ट आहे. पण इंडियन ब्रँड्स हे पण आतलं फॉरेनच वे प्रोटीन असतं, कारण मोस्ट इंडियन ब्रँड्स पण फॉरेन मधनच इम्पोर्ट करतात रॉ वे. बरोबर. त्यामुळे हे बोलणं चुकीचं आहे की फॉरेन ब्रँडचं घ्या, इंडियन ब्रँडचं घेऊ नका. ऍट दी एंड ऑफ द डे प्रोटीन इज प्रोटीन. ओके. तर तुम्हाला त्याची टेस्ट आणि टेक्स्चरमध्ये ब्रँड टू ब्रँड डिफरन्स असेल, पण एक चांगल्या क्वालिटी थर्ड पार्टी टेस्टेड जर वे असेल तर इट इज द सेम. राईट. आता तुम्ही युकेमध्ये जवळपास 5 वर्ष तुम्ही होता युकेमध्ये तिथे एज्युकेशन घ्यायला. तुम्ही इंडियामध्ये पण लहानाचं मोठं झालं इंडियामध्ये, म्हणजे सांगली मिरजमध्ये. तुम्हाला दोन्ही कल्चरमध्ये किंवा दोघांच्या लाईफस्टाईलमध्ये काय फरक वाटतोय? आता वेस्टर्न लाईफस्टाईल आणि इंडियन लाईफस्टाईलमध्ये ऑब्वियस डिफरन्सेस थोडे आहेतच. म्हणजे ॲक्सेप्टन्स म्हणा, न्यू आयडियाज म्हणा, काही गोष्टी जे इथं थोडे फ्राउंड अपॉन असतात ते तिथं थोडा ओपन असतं. तिथं थोडं ड्रिंकिंग पार्टिंग कल्चर जास्त आहे. आता आर्ग्यू करतील लोक की इथं पण फार वाढायला लागलंय, पण तिकडं जरा जास्त आहे. बाकी एज्युकेशन वाईज तिथलं एज्युकेशन सिस्टीम इज मच मोर अप टू डेट. थोडं अजून प्रॅक्टिकल गोष्टी जास्त आहेत. स्टुडंट्सला ऑपॉर्च्युनिटीज वेगवेगळ्या एक्सप्लोअर करायला मिळतात. इंडियात करिक्युलम आणि ट्रेडिशनल वेज फॉलो केले जातात जे अपडेटेड नाही आहेत. होपफुली काही आता सगळ्यांना लागू होते, पण काही स्टील जुन्या आउटडेटेड इन्फॉर्मेशन फॉलो करतात. सो हे मेजर डिफरन्स वाटला मला. आणि बाकी ऑब्विस डिफरन्स लाईफस्टाईलमध्ये काय फरक आहे? म्हणजे तिथं जास्त हेल्थ कॉन्शियस लोक आहेत का, किंवा आपल्या इंडियामध्ये जास्त हेल्थ कॉन्शियस आहेत? तुम्हाला काय वाटतंय त्यामध्ये? आय थिंक तिकडं थोडं हेल्थ कॉन्शियसनेस जास्त आहे, अवेअरनेस जास्त असल्यामुळे. सो आता आय डोंट थिंक हे अप्लाय होईल. माझ्या वेळी जास्त होतं की तिकडचे मेजॉरिटी लोक जिम सगळेच जायचे, म्हणजे ज्यांना पण विचारत होतो ते थोडं काय तर इम्प्लिमेंट करायचे लाईफस्टाईल. आता इंडियात पण हे खूप वाढलंय. 2018 मध्ये मला हे एक्सपिरियन्स झालं की तिकडं खूप जास्त फूड क्वालिटी किंवा काय अपग्रेड करायचं असेल, समजा हेल्थसाठी काय असेल
तर ते स्पेंड करायला विचार करत नाहीत. बरेच फॅमिली असतात त्यांची इन्कम एकदम लो इन्कम असते, म्हणजे मिडल क्लास, लोअर मिडल क्लास असू दे. मग त्यांना फॅमिली इन्कमच त्यांची 20-25 हजार 30 हजार इतपतच असते. मग त्यांना सगळा खर्च बघायचा असतोय, पूर्ण महिना त्यावर काढायचा असतोय. परत मग नंतर एज्युकेशनचा खर्च असतोय, परत बेसिक ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्याचा खर्च असतोय. महागाई इतकी वाढल्या, पेट्रोलचे दर इतके वाढलेत. मग त्यांना पण प्रोटीनची गरज आहे, पण त्यांना खिशाला परवडत नाही प्रोटीन. किंवा तुम्ही बघायला गेला तर एखादा प्रोटीन बार घ्यायला गेलं तर तो जवळपास 100-150 रुपये, 250 रुपये वेगवेगळ्या रेटमध्ये आहेत प्रोटीन बार अवेलेबल. मग तेवढ्याला बसतो एक प्रोटीन बार छोटासा. परत मग नंतर तुम्ही व्हे पावडर घ्यायला गेला तर एक 15 दिवसाचा स्टॉक जर त्याला घ्यायचा असेल 3,500-4,000 रुपये आरामात लागतात त्यामध्ये. मग ती लोकं अफोर्ड करू शकत नाहीत, म्हणून ती लोकं एकदम स्वस्ताकडे जातात. त्यामुळे ते अनहेल्दी जास्त त्यांनी चूज करतात. म्हणजे आता समजा तुम्ही वडापाव घ्यायला गेला तर 10 रुपयाला वडापाव मिळतोय, आणि 10 रुपये 1-2 वडापाव खाल्ले 20 रुपयेमध्ये तुमचं पोट भरून जातं. मग त्यांनी ते चूज करतात, 20 रुपयाचा वडापाव खाणं किंवा समोसा खाणं, किंवा कुठेतरी बर्गर मिळत असेल 15-20 रुपये 25 रुपयाला, तर तो बर्गर खाणं ते त्यांना अफोर्डेबल वाटते. मग ह्याच्यासाठी तुमचं काय मत आहे की त्यांनी काय करावं? आता हेल्थ माइंडपासून चालू होते. तर आता प्रोटीन पावडरच घ्यायला पाहिजे असं नाही आहे. प्लॅन करून होऊ शकतं. मायनर चेंजेस विल लीड टू लॉंग टर्म मेजर चेंजेस. सो मायनर चेंजेस म्हणजे आता समजा तेलकट वडापाव वगैरे न खाता अंडी, फ्रूट्स किंवा चणे, दूध, दही हे टाईपचे स्नॅक्स प्रिफर करावे. प्रत्येक जेवणातनं तेल कमी करावं, म्हणजे कमी तेलाचं जेवावं, जास्त कॅलरीज जाणार नाहीत एका टाईमला. आणि समजा कोण डाळ भात खात असेल तर डाळ आणि भात हे पण थोडं प्रोटीन मिळतं त्यातनं. तर डाळ भात बरोबर दही थोडं घेणं, किंवा थोडंसं एग्स घेणं, किंवा थोडं सोया किंवा असे हे घेणे, टोफू, सोया, असं ॲडिशनल कुठनं पण थोड्या अमाऊंटमध्ये प्रोटीन, किंवा चणे पण घेऊ शकतात त्याच्याबरोबर. दूध घेऊ शकतात. तर कुठल्याही सोर्समधनं थोडं थोडं प्रोटीन जेवणात ॲड केलं, तेल कमी केलं, थोडं वॉकिंग वाढवलं, एक्सरसाइज अजून ॲड केला. आता समजा जिम लावायला कन्व्हिनियंट नसेल तर मग घरीच होम वर्कआउट करू शकता बॉडी वेट एक्सरसाइजेस करून. सो ह्या गोष्टींनी पण खूप हेल्थ चांगली राहते. सो इट्स नॉट नेसेसरी की खूप महागडे प्रीमियम सप्लिमेंट्सच घ्यायची गरज आहे. मेजर फॅक्टर शुड बी की किती तुम्ही कॅलरीज कंझ्युम करता. फार तेलकट आणि फ्राईड ते कधी ठीक आहे, एखाद्या वेळ ठीक आहे, आणि हेल्दियर ऑप्शन्स चूज करणं. आता हेल्थ पण एक वेग टर्म आहे, ती पण फार मोठ्या स्पेक्ट्रमवरती आहे. की आता साखर आपण अनहेल्दी म्हणतो, पण साखर ऑन इट्स ओन अनहेल्दी नाही आहे. ज्याला डायबिटीज आहे त्यांना साखर कमी करणं गरजेचं आहे. पण जो हेल्दी, ज्याला डायबिटीज नाही आहे आणि जो ऍक्टिव्ह आहे, समजा आता मॅरेथॉन रनर्स असू देत, तर जे खूप एक्सरसाइज करतात त्यांना साखर गिव्स क्विक एनर्जी. सो ते पण एक कन्सिडरेशन आहे. पण मेजर बोलायला गेलं तर असं काय प्रीमियम सप्लिमेंट्सवर खर्च करूनच हेल्थ होती असं काय नाही आहे. तेवढं तयारी असली की तो माइंडसेट तयार जर झाला असेल तर ते होऊन जातं. बरोबर. आता माझाच एक मित्र आहे, त्याला वेट कमी करायचं आहे. तर वेट कमी करायचं त्याचं एक अझम्पशन आहे की मी जर उपाशी राहिलो, मी जर 1 टाईम मील केले, फक्त दिवसातून एकदा फक्त जेवलो आणि पोट मारलं, अक्षरशः आपण म्हणू शकतो पोट मारलं, तर माझं वेट कमी होईल असं त्याचं म्हणणं आहे. पण त्याचं वेट कमी होत नाही आहे त्या सिनारिओमध्ये. मग त्याचं कारण काय आहे की तो खात नाही आहे, इनटेक होत नाही आहे, तरी पण त्याचं वेट कमी होत नाही आहे. आता सिम्पल प्रिन्सिपल आहे फॅट लॉस किंवा वेट लॉससाठी की जेवढे बॉडीला कॅलरीजची गरज असते त्याच्यापेक्षा कमी कॅलरीज मिळणं. सो फॉर एक्झाम्पल आता एक माणूस आहे, त्याचं 2000 कॅलरीची रिक्वायरमेंट आहे. जर त्यानं 1800 कॅलरी खाल्लं, म्हणजे कॅलरी डेफिशिट, 200 कॅलरीचा डेफिशिट झाला 1800 कॅलरी खाल्ल्यावर, तर त्याचं वजन ओव्हर द लॉंग टर्म कमी होईल. आता हे कॅलरी नंबर पण एक अझम्पशन असतं, हे फिक्स नसतं, ते चेंज होत जातं ऍक्टिव्हिटी वाढवली किंवा
थोडं बॉडी वेट कमी झालं, फ्लक्च्युएशन झालं, काय प्रकारचं खाणं खाल्ला तुम्ही, तर त्यानं पण थोडं फरक पडतो. पण अज्युम करूया की 2000 कॅलरी रिक्वायर्ड आहेत. जर त्याने 1800 कॅलरीज खाल्ले, म्हणजे 200 कॅलरीचं डेफिशिट झालं, म्हणजे 200 कॅलरीज कमी खाल्ले, देन व्हॉट ही रिक्वायर्स, तर ओव्हर द लॉंग टर्म त्याचं वजन कमी होईल. आता 1 मील अ डे अप्रोच किंवा इंटरमिटंट फास्टिंग अप्रोच हे वर्क करतात, कारण प्रिन्सिपल कॅलरी डेफिशिटचा फॉलो होतो. पण ते 1 मील किंवा ते फास्टिंग नंतर जे खातो ते खूप महत्वाचं आहे, कारण मग ते वेल प्लॅन्ड पाहिजे. इनफ अमाऊंट ऑफ न्यूट्रिएंट्स लागतात, एस्पेशली प्रोटीन, विटॅमिन्स, मिनरल्स. हे जर इनफ अमाऊंटमध्ये फॉर अ पिरियड ऑफ टाइम नाही मिळाले की हेल्थ अफेक्ट होऊ शकते. तर आता जर तुमचा मित्र समजा उपाशी राहायला लागलाय पूर्ण दिवस आणि त्यांच्या 1 मीलमध्ये इनफ न्यूट्रिएंट्स वगैरे मिळत नसतील, इनफ प्रोटीन मिळत नसेल, फायबर मिळत नसेल, मिनरल्स, विटॅमिन्स मिळत नसतील, तर हे सस्टेनेबल नाही वाटणार त्याला. कारण आता समजा प्रोटीन कमी पडलंय, ही माइट लूज मसल मास ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, एस्पेशली जर स्ट्रेंथ ट्रेनिंग पण नसेल तर अजून फास्ट होऊ शकतं आणि जे रिझल्ट त्याला एक्सपेक्टेड आहेत ते मिळणार नाहीत. तर क्रॅश डायटिंग म्हणूनच नाव खराब होतं ना, की न्यूट्रिएंट्स व्यवस्थित प्लॅन होत नाहीत, मील्स व्यवस्थित प्लॅन होत नाहीत. जर व्यवस्थित प्लॅन केले की आता समजा मी कमी खाणार आहे, एकदाच खाणार आहे, खरं सगळं मला वेल बॅलन्स मिळायला लागलं, त्यात सगळे प्रॉपर अमाऊंट ऑफ मिनरल्स, विटॅमिन्स, प्रोटीन चांगलं मिळायला लागलं आहे, इसेन्शियल फॅट्स मिळायला लागलेत, तर युजली प्रॉब्लेम होणार नाही. पण लोक एवढं प्लॅन करत नाहीत. वजन कमी करायचं म्हणलं की सगळंच कमी करतात. मग त्यानं ते 2-3 दिवस ठीक वाटतं, 4थ्या-5व्या दिवशीपासून विकनेस, मग ते क्रेविंग्स वाढतं, मग बॉडीला पण वाटतं की अरे ह्याला जरा खाण्याची गरज आहे जास्त, मग क्रेविंग्स होतं, मग ते लोक काय तर खातात बाहेरचं, मग त्यांना मग डाएट तुटतं, कारण कॅलरीज वाढतात. बरोबर. आणि तरी त्यांचे न्यूट्रिएंट्स इनफ मिळाले नाही आहेत, त्यामुळे हेल्थ पण एवढं बेस्ट कंडिशनमध्ये राहत नाही. तर मेजर 3 प्रिन्सिपल्स असे आहेत की अप्रोप्रिएट अमाऊंट ऑफ मिनरल्स, विटॅमिन्स आणि मॅक्रो न्यूट्रिएंट्स म्हणजे प्रोटीन, कार्ब्स आणि फॅट्स मिळायला पाहिजेत, इवन इन अ कॅलरी डेफिशिट. एक्सरसाइज पाहिजे आणि चांगली झोप पाहिजे. हे तिन्ही जर चांगलं केलं तर लॉंग टर्म चांगलं इफेक्ट होतो हेल्थवर. तुम्ही काय म्हणजे एक आयडियल डाएट किंवा ज्याला वेट कमी करायचं आहे त्याला काही आयडियल डाएट तुम्ही देऊ शकताय किंवा सांगू शकताय की ह्या पद्धतीनं तुम्ही केला तर तुमचा फरक दिसेल, म्हणजे एकदम जास्त फरक दिसणार नाही पण फरक दिसेल. तर आता आयडियल डाएट हे पर्सन टू पर्सन व्हेरी करतं. आता कुठल्या लोकांना काय डायजेशन कसं होतं कुठल्या खाण्याने, किंवा प्रत्येकाची मिनरल, विटॅमिन रिक्वायरमेंट कशी आहे, म्हणजे किती त्यांना फूडमधनं त्यांच्या पर्टिक्युलर डाएटमधनं मिळतं आणि किती आपल्याला एक्सटर्नली प्लॅन करायची गरज आहे, त्यांचे ब्लड, विटॅमिन, मिनरल लेवल्स कसे आहेत, ब्लड मार्कर्स कसे आहेत, कोलेस्ट्रॉल वगैरे सगळं कसं आहे, ह्यानं डाएटला फरक पडणार. तर मेजरली आपण असे एक रफ टार्गेट्स देतो की आता समजा तुम्हाला वजन कमी करायचं आहे, पहिला स्टार्ट विथ सम एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी. आठवड्यातनं 3 ते 6 या मोठी फ्रिक्वेन्सी आहे त्या स्ट्रेंथ ट्रेनिंग प्लॅन करा, 3 ते 6 दिवस. ओके. आता या स्ट्रेंथ ट्रेनिंग मध्ये फक्त जिम का रनिंग वगैरे ते सगळं करू शकता. आता भरपूर गोष्टी आहेत. आता स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे स्पेसिफिकली तुम्ही एक सर्टन प्लॅन फॉलो करता ज्यात तुम्ही तुमच्या प्रत्येक मसलला ट्रेन करता. आणि रनिंग हे जास्त कार्डिओ आहे, पण त्यात पण थोडं मसल ट्रेनिंग होतंच रनिंग मध्ये पण. पण आपण आता या क्वेश्चन आन्सर करण्यासाठी थोडं सोपं बनवूया, कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग सेपरेट ठेवूया. ओके. सो स्ट्रेंथ ट्रेनिंग 3 ते 6 वेळा आठवड्यातनं, आणि थोडं कार्डिओ. आता कार्डिओमध्ये रनिंग येतं, स्पोर्ट येतो, सायकलिंग येतं, स्विमिंग येतं, जे त्यांना आवडेल ते करू शकता. तर मी असं लोकांना सजेस्ट करतो की आठवड्यातनं 3 ते 6 वेळा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक फिक्स करा, त्यानंतर 1 किंवा 2 प्रॉपर कार्डिओ सेशन करा, म्हणजे त्यात स्पोर्ट यायला. जर तुम्हाला स्पोर्ट आवड असेल किंवा फिजेबल, कन्व्हिनियंट असेल तर स्पोर्ट खेळा, किंवा रनिंग, लॉंग रन प्लॅन करा, सायकलिंग करा, स्विमिंग करा, आणि बाकीच्या दिवस तुमचं वॉकिंग वाढवा. ओके. सो ॲक्टिव्हिटी थ्रू आउट द वीक वाढते त्याने. आता लोकांना कसं वाटतंय की बऱ्याच लोकांना असं वाटतंय की फक्त कार्डिओ मी केलं, म्हणजे रनिंग केलं मी जास्त किंवा स्विमिंग केलं, माझं वेट कमी होईल, मग स्ट्रेंथ ट्रेनिंगची काय गरज आहे? स्ट्रेंथ ट्रेनिंग ॲडिक्वेट मसलला वाढवण्यासाठी एक कारण देतं, स्टिम्युलस देतं, जेणे की आपले मसलची स्ट्रेंथ वाढते. म्हणजे
फक्त मसलच नाही, टेंडन, लिगामेंट, बोन यांचं पण स्ट्रेंथ वाढतं. आता रनिंगनं पण थोडं होतं, बट टार्गेटेड स्ट्रेंथ ट्रेनिंगनं बेस्ट आउटकम मिळतं. तर रनिंगनं आपलं स्टॅमिना पण वाढतो. म्हणजे हे प्रत्येक ओव्हरलॅप होतात, बेनिफिट्स ओव्हरलॅप होतात, पण टार्गेटेड एक्स्ट्रा बेनिफिट्स जर तुम्हाला त्याच ऍक्टिव्हिटीनं पाहिजे आहेत, तर समजा तुम्ही लेग एक्सटेन्शन किंवा लेग प्रेस, स्क्वॉट वगैरे जे करता लोअर बॉडीसाठी, त्याने जे मसल स्ट्रेंथ वाढेल ती रनिंगनं नाही वाढणार. बरोबर. आणि जेवढा तुमचा स्टॅमिना रनिंगनं वाढेल तो या एक्सरसाइजनं नाही वाढणार. त्यामुळे दोन्ही इक्वली, दोन्ही गरज आहे. असं चुकीचं असेल की एकाला जास्त ठेवा दुसरं करूच नका. दोन्हीचे युनिक बेनिफिट्स आहेत. आता काही लोकांना एक गोष्ट जास्त आवडते, ती थोडी त्यांनी जास्त केली. आता काही लोकांना रनिंग जास्त आवडतं, त्यांना एवढं स्ट्रेंथ ट्रेनिंग आवडत नाही, पण तरी थोडं स्ट्रेंथ ट्रेनिंग करावं, कारण त्यानं रनिंग परफॉर्मन्स वाढतो, इंजुरी कमी होतात, कारण मसल आणि जे कनेक्टिव्ह टिश्यू आहेत ते अजून स्ट्रेंथन होतात. ओके. आता ज्यांना स्ट्रेंथ ट्रेनिंगची आवड जास्त आहे त्यांनी स्ट्रेंथ ट्रेनिंग जास्त करावं, पण थोडं रनिंग असावं कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थसाठी. बरोबर. सो दोन्ही गरजेचं आहे. आता वजन कमी करायचं आपण का म्हणतो, कारण कार्डिओमध्ये थोडं कॅलरीज जास्त बर्न होऊ शकतात, पण दॅट डझंट मीन स्ट्रेंथ ट्रेनिंग नाही करावं पाहिजे. कारण स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये मसल मास वाढतो, त्यानं तुमचं ओव्हरऑल मेटाबॉलिझम अजून चांगलं राहतं, हेल्थ चांगली राहते, इंजुरीज प्रिव्हेंट होऊ शकतात. सो दोन्ही पण इक्वली इम्पॉर्टंट आहे वेट लॉस जर्नीमध्ये. आणि एक आयडियल डाएट आपण म्हणू शकतोय की तुम्ही सकाळी हे खावा. आता आपल्या डाएटमध्ये पोहे, उपमा ह्या सगळ्या गोष्टी असतात इंडियन डाएटमध्ये जास्त करून. काय काय जण छोले भटुरे, काय काय जण वडापाव वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खातात नाश्त्यामध्ये. जेवणामध्ये चपाती, भाकरी किंवा रोटी ह्या टाईपमध्ये, आणि राईस वगैरे, भाज्या वगैरे, ते ह्या गोष्टी असतात. मग ह्यामध्ये आपण काय चेंजेस केल्यानंतर आपलं एक व्यवस्थित आपण डाएट घेतल्यासारखं होईल, किंवा विदाऊट प्रोटीन न घेता, म्हणजे एक्सटर्नल प्रोटीन न घेता आपल्या बॉडीला ठीकठाक चालवू शकेन आपण? सो मेजर पॉइंट्स आहे हे तुमच्या कॅलरी कन्झम्पशनवरती येतं पहिलं. आणि प्रोटीन, जसं की मी पहिला म्हणलो की पावडर घ्यायची गरज आहे असं अजिबात नाही. इट्स अ कन्व्हिनियंट टूल, राईट, हेल्प्स यू. म्हणजे तुम्हाला लाईफमध्ये लाईफ इझी होऊन जाते खूप, फार मॅथमॅटिक्समध्ये जायला लागत नाही प्रोटीनच्या. पण कारण आपण जेव्हा प्रोटीन पावडर घेतो आपल्याला फक्त प्रोटीन मिळतं, फॅट्स आणि कार्बोहायड्रेट मिळत नाहीत, कॅलरीज कमी येतात, त्यामुळे त्याचं बेनिफिट आहे. पण आता समजा जनरल मी बोलायला झालं तर इंडियन हाऊसहोल्ड्समध्ये खूप कार्बोहायड्रेट रिच डाएट असतात. आता ते चुकीचं नाही आहे, कार्बोहायड्रेट्स पण गरजेचे आहेत, पण जास्त कार्बोहायड्रेट मिळतं आणि फॅट्स आणि प्रोटीन कमी मिळतात. सो प्रत्येक मीलमध्ये, जसं आपण उपशिरा, उपीट वगैरे म्हणलं, ते पण कार्ब रिच आहेत, तर त्याची क्वांटिटी थोडं कमी करून त्याच्या एक प्रोटीन सोर्स ॲड करावं. जे अंडी खायला ओके आहेत त्यांनी थोडं अंडी घ्यावं. नंतर ज्यांना अंडी जर प्युअर व्हेज असतील त्यांनी थोडं दूध घेऊ शकतात, पनीर घेऊ शकतात. असं प्रत्येक मीलमध्ये थोडा कार्ब पोर्शन मे बी सेम ठेवून कमी करून तिथं प्रोटीन पोर्शन ॲड करावा. आणि जे फॅट वगैरे येतील त्या प्रोटीन पोर्शन बरोबर येतील. सो पनीर बरोबर पण फॅट येतं. बरोबर. तर फॅटमध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात. तर सॅच्युरेटेड फॅट हे एक पर्टिक्युलर फॅट असतं, ते प्रत्येक फूडमध्ये थोडं येतंच. तर सॅच्युरेटेड फॅट रिच आयटम्स म्हणजे तूप म्हणा, पनीर म्हणा, किंवा तळलेलं म्हणा, पाम ऑइलवालं जे फूड असतं त्यात ते पण सॅच्युरेटेड फॅट रिच असतं, पॅकेज्ड. तर त्याची क्वांटिटी एक सर्टन अमाऊंटपर्यंतच लिमिट करा. आता हे असं म्हणणं नाही की घी खाऊ नका, तूप खाऊ नका, असं नाही आहे. तुपात पण न्यूट्रिएंट्स येतात, तुम्ही घेऊ शकता, पण त्याची क्वांटिटी लिमिट करणं खूप गरजेचं आहे. आता अमेरिकन हेल्थ असोसिएशन, हार्ट असोसिएशन प्रमाणे 10% ऑफ डेली कॅलरीज हे लिमिट ठेवायला पाहिजे सॅच्युरेटेड फॅटला. ओके. म्हणजे आता समजा कोण 2000 कॅलरीचं डाएट असेल तर 200 कॅलरी किंवा त्याच्यापेक्षा कमी सॅच्युरेटेड फॅटमधनं यायला पाहिजे. आता 1 ग्राम ऑफ फॅटमध्ये 9 कॅलरी असतात, तर रफली स्पीकिंग 25 ग्रामच्या आत पाहिजे सॅच्युरेटेड फॅट. त्यानंतर जे आपलं खाण्यात तेल वापरतो ते तेल खूप न वापरता थोडंच वापरावं. आणि फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स जास्त खावेत, फायबर आणि थोडे विटॅमिन्स, पॉलिफेनॉल्ससाठी. तर हे मायनर चेंजेसनं पण चांगलं होऊ शकतं. सो जस्ट टू समराईज, प्रत्येक ब्रेकफास्ट, लंच, डिनर घेत असाल, 3 मील जर घेत असतील, प्रत्येक मील बरोबर थोडं प्रोटीन आणि तेलचा वापर लिमिटेड अमाऊंटमध्ये आणि सॅच्युरेटेड फॅट पण लिमिटेड अमाऊंटमध्ये. आता लोक म्हणतात की शुगर कट करायची,
म्हणजे कम्प्लीट शुगर त्यांनी बंद करतात. मग ते कितपत बरोबर आहे? शुगर ओव्हर कन्झ्युम करणं चुकीचं आहे, पण लिमिटेड अमाऊंटमध्ये खाऊ शकता. शुगर कट करायची गरज नाही आहे. आता शुगर ऑन इट्स ओन म्हणजे एक इज अ सिम्पल कार्बोहायड्रेट. राईट. सो प्रत्येक कार्बोहायड्रेट, ते शुगर असू दे, धान्य असू दे, राईस असू दे, तुम्हाला कुठल्या व्हेजिटेबल्समधनं पण जे कार्बोहायड्रेट येतात, डाळीतनं कार्बोहायड्रेट येतात, प्रत्येक ग्राम ऑफ कार्बोहायड्रेटमध्ये 4 कॅलरी असतात. शुगरच्या 1 ग्राममध्ये पण 4 कॅलरी असतात. पण शुगर का आपण चुकीचं किंवा असं समज झाली आहे, कारण शुगर ज्या प्रोडक्ट्समध्ये येतं ते खूप कॅलरी डेन्स असतात. म्हणजे केक झालं, चॉकलेट झालं, किंवा आपण आईस्क्रीम झालं, हे कॅलरी डेन्स असतात, त्यात न्यूट्रिशन पण नसतं आणि ते आपण खूप खाऊ शकतो. कॅलरीज खूप येतात, बरोबर. पोट पण भरत नाही, न्यूट्रिएंट्स पण एवढे मिळत नाहीत आणि आपल्याला अजून खाऊ वाटतं ते. त्यामुळे हे शुगर असं चुकीचं. ते शुगरपेक्षा शुगर ॲडेड फूड आयटम्स कमी करणं म्हणतात. नुसतं चमचाभर व्हाईट शुगर बघा, किती जण खाऊ शकतात? 2 चमच्यापेक्षा जास्त कोण खाऊ शकत नाही. बरोबर. त्यामुळे शुगर प्लस अ कॉम्बिनेशन ऑफ अदर थिंग्स नी ते चुकीचं होतं. आता तुम्ही दिवसात 2 कप चहा किंवा कॉफी घेतात, त्यात 1 चमचा साखर घालता, काय प्रॉब्लेम नाही येत. अनलेस जर कोणाला डायबिटीज असेल तर मे बी त्यांनी नॉन कॅलरिक स्वीटनर घेऊ शकतात, किंवा एकदमच ज्यांचं स्ट्रिक्ट कट असेल काय प्रिपरेशनसाठी, कॉम्पिटिशन किंवा कुठला स्पोर्ट इव्हेंट असेल, त्यांचं वेट कॅटेगरी असतात ना, तर मे बी त्यांना स्ट्रिक्ट होण्यासाठी नॉन कॅलरिक स्वीटनर ते यूज करू शकतात. राईट. आता आपल्या इंडियन फॅमिलीमध्ये बऱ्याच वेळेला असं होतंय की जे शिळं राहिलेलं असतं, रात्रीचं फूड असतंय, ते सकाळी आपण फोडणी घालून खातोय, किंवा चपाती असू दे किंवा भाजी असू दे, ती चांगली असेल, अजून खराब झाली नसेल तर बरेच फॅमिलीमध्ये ते खाल्लं जात आहे. मग ते कितपत बरोबर आहे? त्यांना काय परिणाम होतोय का त्या गोष्टी, म्हणजे आपल्या हेल्थवरती वगैरे? नाही, जर वेल स्टोर्ड असेल, फ्रीजमध्ये स्टोर्ड असेल आणि बाहेर करून गरम करून लगेच जर खात असतील तर काही इश्यू होत नाही. कारण की बऱ्याच वेळेला असं सांगितलं जातंय की राईस जो असतोय तो जर समजा रात्री शिजवलेला आहे आणि 12 तास होऊन गेलेला आहे, तर त्याच्यात शुगर कंटेंट वाढलेला असतोय. नाही, शुगर कंटेंट वाढत नाही, उलट कमी होतं. आता समजा तुम्ही राईस जर कुक केला तर त्यातलं जे स्टार्च असतं ते थोडं बाहेर पडू शकतं. ओके. आणि ते जर तुम्ही थंड केलं तर ते परत, त्याला रेट्रोग्रेडेशन म्हणतो, म्हणजे थोडं स्टार्च कॉन्टेंट वाढतं, म्हणजे फायबर वाढतं त्यात. उलट शुगरवर थोडासा कमी, एवढा मिनिंगफुल नाही आहे, म्हणजे मे बी तो इफेक्ट 2-5% असेल. ओके. त्यामुळे एवढा मिनिंगफुल नाही आहे, पण त्याला आपण रेट्रोग्रेडेशन असं म्हणतो. आता फ्रीजमध्ये आपण जे गोष्टी ठेवतोय त्याच्यामुळे काय फरक पडतोय का त्या गोष्टींमध्ये? फ्रीज एक खूप चांगला फूड सेफ्टी टूल आहे, चांगलं स्टोरेज टूल आहे. जसं आपण राईसचं मगाशी बोललो, तर राईस जर आपण कुक केला आणि ते जर बाहेरच रूम टेम्परेचरला ठेवलं तसंच 4 तास 5 तासपर्यंत काय एवढा इश्यू होत नाही, पण 4 तासाच्या वर गेलं तर त्यात बी सिरियस नावाचा बॅक्टेरिया असतो, त्याचं फॉर्मेशन खूप होतं. त्यामुळे ते खाल्ल्यानंतर मग थोडा डायजेस्टिव्ह त्रास वगैरे होऊ शकतो. आणि एक 12-15 तास जर बाहेर ठेवला असेल तो राईस आणि तो जर खाल्ला तर त्यानंतर डायरिया, नॉजियाचे चान्सेस खूप वाढतात, फूड पॉयझनिंग टाईप वाटू शकतं. त्यामुळे ते खूप म्हणजे प्रॉब्लेमॅटिक आहे. बरोबर. तेच जर आपण फ्रीजमध्ये ठेवलं 4 डिग्री सेल्सिअस किंवा त्याच्या खाली, तर त्या राईसमध्ये एवढं बॅक्टेरियल फॉर्मेशन होत नाही, तो सेफ टू कन्झ्युम होतो. ओके, ग्रेट. तर तुम्ही न्यूट्रिशनबद्दल वगैरे बऱ्याच गोष्टी सांगितल्या. मला तुमच्या पर्सनल लाईफबद्दल पण थोड्याशा गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या, की तुम्ही हा प्रोटीन वगैरे, हा प्रोटीनमध्ये तुम्ही प्रोटीन पावडरचा ब्रँड का चूज केला, की मला ह्यामध्येच जायचं आहे? तुम्ही जसं म्हणाला की तुम्हाला क्रिकेटर व्हायचं होतं, तुम्ही दुसरा कुठला तरी स्पोर्ट्स पण चूज करू शकला असता, पण तुम्ही हीच फील्ड का निवडली? पहिल्यापासून तुम्हाला माहीत होतं की ह्याचमध्ये मला जायचं आहे, का परत तुम्हाला वाटलं की मी ह्यामध्ये करिअर करू शकतोय, किंवा यामध्ये जास्त गॅप आहे, मार्केट गॅप भरपूर चांगला आहे? गॅप आहे. स्पोर्ट्स सायन्स हे एवढं इंडियात इव्हॉल्व्ह नाही आहे जेवढं बाहेरच्या कंट्रीजमध्ये आहे. स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी पण एवढं इव्हॉल्व्ह नाही आहे. म्हणजे आता खूप चांगलं कॅचअप झालं आहे, पण एवढं नाही जेवढं US UK मध्ये आहे. सो मी गॅपकडे एवढा लक्ष दिला नाही, टू बी ऑनेस्ट. मला क्रिकेट, फुटबॉल, स्पोर्ट्सच इन जनरल खूप आवडायचं
आणि मला फुटबॉल क्रिकेट खेळायला पण भयानक आवडतं. म्हणजे मला क्रिकेटर व्हायचं होतं, कारण मी होऊ शकलो नाही फॉर एन व्हेरियस रिझन्स. काही पर्सनल पण रिझन्स आहेत, हार्डवर्क मे बी कमी पडला थोडा, पण आणि अवेअरनेस पण नव्हतं की काय खायला हवं, कसं एक्सरसाइज करायला हवा, ट्रेनिंग किंवा डिसिप्लिन कसं ठेवायला पाहिजे. तुम्ही तर फॅमिली बॅकग्राऊंड तुमचं सगळे डॉक्टर्सच आहेत. हो, मग तरी पण काय खायला हवं, न्यूट्रिशन वगैरे ते? एवढं क्रिकेटर स्पेसिफिक नव्हतं, जनरल माहित होतं, पण क्रिकेटर स्पेसिफिक जरा अजून असतं ना. तर स्पोर्ट्स स्पेसिफिक म्हणजे प्रोटीन, प्री वर्कआउट, पोस्ट वर्कआउट कसं खायला पाहिजे, कार्बोहायड्रेट कसं प्लॅन करायला पाहिजे, किती अमाऊंटमध्ये व्हायला पाहिजे, तेवढं नॉलेज नव्हतं. आणि अवेअरनेस पण नव्हतं. म्हणजे जनरल हेल्थचं आई बाबा आजोबांकडनं माहित होतं मला. आणि टू अन एक्सटेंट थोडं जिम पण, माझ्या फॅमिली मेंबर्स आर इन टू जिमिंग. आजोबा माझे 94 years ओल्ड आहेत, ते अजून 1 तास स्ट्रेंथ ट्रेनिंग करतात. नाईस. आणि सायकलिंग आणि वॉकिंग पण त्यांचं खूप आहे. नाईस. सो मला स्पोर्ट्स आवड असल्यामुळे मला हेच स्टडी करायचं होतं. तर मी प्रोटीन पहिला एक्सपोज झाला 2017 मध्ये. प्रोटीन पावडर्स किंवा प्रोटीन असं फूडमध्ये स्टडी माझा 2017ला चालू झाला 12वीत असताना. तर माझा बायो बॅकग्राऊंड होतं, त्यामुळे मला थोडं सोपं होतं. तर माझं डेस्टिनेशन MBBSच होतं. ओके. पण मी लास्ट मोमेंटला ठरवलं की नाही, आपल्याला यातच काहीतरी करायचं आहे, स्पोर्ट्समध्येच. ओके. स्पोर्ट्स मेडिसिन एक ऑप्शन होता, पण मला रिसर्च आणि स्टडी करायला जरा आवड वाटली, त्यामुळे मी ही डिग्री चूज केली. आणि तिथं मला थोडे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सेस पण चांगले मिळाले. शेफिल्ड हॅलम फुटबॉल क्लब, प्रीमियर लीगचे एक फुटबॉल, इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये फुटबॉल क्लब होता. आता तो बाहेर पडलाय, पण त्यामध्ये मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली. त्यानंतर ग्लासगो रेंजर्सच्या फुटबॉल स्टेडियममध्ये, स्कॉटलंडच्या नॅशनल फुटबॉल स्टेडियममध्ये थोडं मला 2 आठवडे शिकायला मिळालं. सो ते ऑपॉर्च्युनिटीज खूप व्हॅल्युएबल होते. मग त्याच्याबरोबर न्यूट्रिशनचं साईड बाय साईड स्टडी आणि प्रोटीनबद्दल माहिती, किती घ्यायला पाहिजे, कुठल्या स्पेसिफिक फूड आयटममध्ये काय असतं, ह्याचा आवड निर्माण झाली खूप. त्यामुळे प्रोटीन पावडर्स आणि फूड इन जनरल हे मल्टीफॅक्टोरियल आहे. म्हणजे फक्त आम्ही काय लेन्सनं बघायचो की ह्यांना आपल्याला किती प्रोटीन मिळतं, किती विटॅमिन मिळतं, किती मिनरल मिळतं, पण टेस्ट आणि एन्जॉयमेंट पण एक मोठी गोष्ट आहे. त्यामुळे या दोघांचं मला ब्लेंड करायचं होतं. त्यामुळे हे प्रोटीन पावडर चालू केलं कंपनी. म्हणजे आता सध्या प्रोटीन पावडर आहेत, पुढे फूड प्रोडक्ट्स पण आम्ही करतोय. आमचा उद्देश हा आहे की न्यूट्रिशन म्हणजे हेल्दी फूड आपण जे म्हणतो, ज्यातनं आपल्याला इनफ न्यूट्रिशन मिळेल, म्हणजे प्रोटीन, विटॅमिन, मिनरल्स, त्याबरोबर टेस्ट आणि एन्जॉयमेंट पण मिळेल, म्हणजे लोकांना ते खाऊ वाटेल. बरोबर. आता आपण बघतो की लोकांना डाएट किंवा प्रोटीन पावडर असं तोंड वाकडं करून पितात. बरोबर. की अरे हे म्हणजे सेहतसाठी करायला लागलंय, त्यामुळे ते आवडीनं जात नाहीत तिकडं. गरज म्हणजे आहे म्हणून करतात असं आहे, पण हे आवडीनं याकडं जेव्हा जातील, ते आमचा उद्देश आहे, त्यांना तसं आणायला. बरोबर आहे. मग आता प्रोटीन पावडर बद्दल म्हणजे तुम्ही बाकीचे पण प्रोडक्ट तुम्ही इन्क्लूड करणार आहात त्यामध्ये, तर तुम्ही असं कंपनीला कोणत्या लेवलला आत्ता बघताय की 1-5 वर्षामध्ये तुमची कंपनी कोणत्या लेवलपर्यंत जायचं तुमचं प्लॅनिंग वगैरे असं आहे? कारण की आता 1च वर्ष झालंय, आणखीन 1-5 वर्षामध्ये तुमचं काय प्लॅनिंग आहे? आम्हाला एक ग्लोबल कंपनी बनवायची आहे, जिथं आम्ही व्हरायटी ऑफ फूड प्रोडक्ट्स आणू, जे न्यूट्रिशनली खूप हाय व्हॅल्यू एडिंग असतील. म्हणजे त्यातनं लोकांना न्यूट्रिशन चांगलं मिळेल, त्यात खूप कॅलरीज पण येणार नाहीत आणि त्यांना खायला पण आवडेल. म्हणजे टेस्ट आणि एन्जॉयमेंट फॅक्टर पण राहील. आणि आम्हाला फक्त इंडियातच नाही, आम्हाला ग्लोबल कंपनी बनवायची आहे. आणि पुढे रिसर्च करायचा आहे, इनोव्हेशन करायचं आहे इन फूड प्रोडक्ट्स, की कसं आपण हे टेस्ट, न्यूट्रिशन आणि कन्व्हिनियन्सचा फॅक्टर एकत्र देऊ शकतो. सो ते आमचा गोल आहे. ठीक आहे. आता तुम्ही जवळपास 1 वर्ष होऊन गेलंय तुमच्या आपल्या ब्रँडला, TSA टेकला. तर त्यामध्ये तुम्हाला कोणकोणते चॅलेंजेस आले स्टार्टिंगला, ज्यावेळेला तुम्ही मार्केटमध्ये उतरला त्यावेळेला? सो मेजर ही लो ट्रस्ट इंडस्ट्री आहे. सो खूप लोक ट्रस्ट नाही करत नवीन ब्रँड असल्यामुळे. आणि कसं नवीन ब्रँड असल्यामुळे त्यांना काय प्राईस हे मिळत नाही आपल्याला, प्राईसमध्ये काय कमीपणा मिळत नाही, कारण क्वांटिटी आपली ऑर्डरची आणि युरोपियन इम्पोर्ट तेवढंच पडतं जेवढं एक मोठ्या ब्रँडला पडतं. बरोबर. त्यामुळे जो वेल रिनाऊंड ब्रँड आहे तो आमच्या प्राईसलाच विकतो, आणि त्यांचं आणि आमचं म्हणजे प्राईस सेम आहे. त्यामुळे नवीन जे लोकांना आम्ही रिच आउट करतो किंवा जे विचारतात त्यांना ट्रस्ट फॅक्टर लवकर येत नाही.
बरोबर. त्यामुळे प्रत्येकाला एक्स्ट्रा एक्सप्लेनेशन द्यायला लागतं आपल्याला की आमचा का ब्रँड तुम्ही चूज करावा, किंवा आमचं प्रोटीन का असं आहे, किंवा का चांगलं आहे, आमचं एम काय आहे. प्लस मार्केटिंग रिस्ट्रेंट्स. आता आम्ही एक बूटस्ट्रॅप्ड कंपनी आहे, आम्ही बाहेरची फंडरेज वगैरे फंडरेज वगैरे काही केलं नाही आहे. त्यामुळे मार्केटिंग लिमिटेशन पडतं की किती तुम्ही इन्फ्लुएन्सर मार्केटिंग किंवा चॅनल मार्केटिंग कसं करू शकता. आम्ही आता मेटा ॲड्स, ॲमेझॉन ॲड्स, गुगल ॲड्स काही करत नाही. आणि ब्लिंकिट वगैरे जे क्विक कॉमर्स आहे तिथं पण आमच्या या फंडिंग रिस्ट्रिक्शनमुळे ते थोडं आम्हाला डिफिकल्टी पडतं. सो चॅलेंजेस मेजर हेच होते, टू कम्पीट विथ बिग ब्रँड्स. राईट. आणि लोकांना ट्रस्ट मिळवून द्यायला. थँकफुली लोकांचा सपोर्ट खूप चांगला मिळाला आहे ऑनलाईन. आता आम्ही ट्विटर, इंस्टाग्राम ॲज अ एज्युकेशनल प्लॅटफॉर्म वापरतो. आम्ही लोकांना मार्केटिंग गिमिक नाही सांगत की आमचं प्रोटीन खाल्ल्यानं तुमचं फॅट लॉस 10 किलो कमी होईल किंवा तुमचं 20 किलो मसल मास गेन होईल. आम्ही जे आहे सत्य सांगतो की काय प्रोटीन बरोबर तुम्ही काय केलं पाहिजे, आमचं प्रोटीन तुम्हाला कसं मदत करू शकतं आणि इम्पॉर्टन्स ऑफ दॅट. त्यामुळे आम्ही कस्टमरला प्रोडक्टबद्दल एज्युकेट करतो आणि प्रोडक्टच्या अराउंड फॅक्टर्स असतात, म्हणजे एक्सरसाइज, स्लीप, प्रोटीन बरोबर पण काय तुम्ही खायला हवं, हायड्रेशन, पाणी कसं प्यायला हवं, ह्याचं पण इन्फॉर्मेशन देतो. त्यामुळे कस्टमर आमच्याशी खूप कनेक्टेड असतात. आम्ही एक स्ट्रॉंग कम्युनिटी बिल्ड केली आणि तेच आता आमचं आय थिंक स्ट्रॉंग पॉईंट आहे गेल्या एक वर्षभरात. आता गेल्या एक वर्षभरामध्ये किती प्रॉडक्ट आपले सेल झालेले आहेत आणि रिपीटेड ऑर्डर्स किती आहेत? आम्ही टोटल ऑलमोस्ट 12,000 ऑर्डर्स कंप्लीट केलेत एक वर्षात 2025 मध्ये. फुल ऑर्गॅनिक, काही प्रमोशनल असं नाही आहे. आणि रिपीट कस्टमर किती पर्सेंटेज वगैरे? अराउंड 78 to 80% आमचे रिपीट कस्टमर रेट आहेत. नाईस. मग आता तुमची मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय आहे? म्हणजे ह्यापुढं तुम्ही जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आत्तापर्यंत कसं काम करत आला? सो आता रिपीट पर्सेंटेज हाय आहे कारण कस्टमर बेस एवढा मोठा नाही आहे आणि आम्ही प्रत्येकाशी कनेक्ट करतो, त्यांना एज्युकेट करतो. आता आम्ही खूप कस्टमर असे पण आहेत की त्यांना मी खूप तास 2-2 तास फोनवर बोललो आहे त्यांना गाईड करण्यासाठी. त्यामुळे त्यांचा पण एक चांगला ट्रस्ट डेव्हलप झाला आहे आमच्यावर. आम्ही कसं काय काम करतो, लॅब रिपोर्ट्स असू दे, टेस्टिंग असू दे, सगळ्याची इन्फॉर्मेशन क्लिअरली सगळ्यांना देतो. ओके. आणि डिटेलमध्ये सांगतो की आमचं रॉ मटेरियल कुठनं येतं आहे, आमच्यात स्वीटनर किती अमाऊंटमध्ये कुठला वापरला जातो, लॅब टेस्ट रिपोर्ट कसे आहेत, ते किती वेळा होतात, कुठे होतात, केव्हा होतात. प्रत्येक बॅचचा लॅब रिपोर्ट झाल्यावर आम्ही वेबसाईट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपडेट करतो. त्यामुळे तो ट्रस्ट फॅक्टर खूप आम्ही चांगला केला आहे. आता आमची स्ट्रॅटेजी अशीच कंटिन्यू राहणार आहे की आम्ही लोकांना व्हॅल्यू जेवढं प्रोव्हाइड करू शकतो ते प्रोव्हाइड करायला ट्राय करणार. आणि मे बी आफ्टर अ सर्टन अमाऊंट ऑफ टाईम आम्ही मेटा ॲड्स, गुगल ॲड्स, यूट्यूब ॲड्स असं चालू करू. आम्हाला इव्हेंट्स घ्यायचे आहेत लोकांच्या अवेअरनेससाठी, नॉट जस्ट अबाउट प्रोटीन, ओव्हरऑल हेल्थसाठी पण. ओके. आम्ही प्रो ॲक्टिव्हिटी कंपनी आहे, आम्ही प्रो हेल्थ कंपनी आहे. आम्ही फक्त प्रोडक्ट्स विकायचे आहेत म्हणून आम्ही काम करत नाही. आम्हाला ॲक्च्युली लोकांच्या हेल्थमध्ये ट्रान्सफॉर्मेशन बघायचं आहे. सो आमच्या 1-2 हायलाईट सांगतो आमच्या कस्टमर्सचे. नक्की. तर आमचा जो प्रोडक्ट युजर आहेत 2, त्यांना डायबिटीस होता आणि त्यांनी एका कोच बरोबर जस्ट काम चालू केलं होतं. तर ते कोच पण चांगला एकदम त्यांना मिळाला, न्यूट्रिशनिस्ट ऑनलाईन. तर आमचं प्रोडक्ट त्यांनी चालू केलं आणि आमच्या प्रोडक्टबद्दल त्यांना एक्सरसाइजसाठी थोडं गायडन्स हवा होता, ते स्वतःहून करायचे. त्यांना न्यूट्रिशनिस्ट होता, त्यामुळे आमचं प्रोडक्ट वापरून त्यांनी माझ्याबरोबर कनेक्ट झाले. मी त्यांना कधी थोडं असं मेसेजवर सांगायचो किंवा फोन 1-2दा फोन झाला असेल, फार नाही कम्युनिकेशन, पण त्या तेवढ्या कम्युनिकेशननंच 1-2 तासाच्या कम्युनिकेशननं त्यांना एवढा, आणि प्रोडक्ट पण चांगला आवडला त्यांना. सो ते त्यांनी फॉलो केलं आणि आमचं ते गेले पहिला महिना ऑफ स्टार्टिंग टू आजपर्यंत ते दर महिन्याला आमचं मागवतात. आणि ते आम्हाला इंस्टाग्रामवर वगैरे प्रोग्रेस त्यांचं शेअर करतात की आमचं आता HbA1c आमचं 6.6 होता, आता 5.4ला आलो आहे. ओके, ग्रेट. सो ते बघून खूप चांगलं वाटतं. आणि असे खूप कस्टमर आहेत ते चांगलं असं टाकतात की तुमच्या प्रोडक्टनं अजून मोटिवेशन मिळालं हेल्दी लाईफ चॉईसेस करायला, एज्युकेशन. आमच्या पोस्टनं त्यांना खूप इन्फॉर्मेशन मिळाली की त्यांनी जे इम्प्लिमेंट करून लाईफमध्ये चेंजेस झाले. सो ते आम्हाला ते चांगलं वाटतं. सो ते एक मेजर आमचं अचिव्हमेंट आहे. प्रोडक्ट किंवा सेल आणि हे आमचं मी म्हणू शकत नाही की एवढं काय इम्प्रेसिव्ह आहे की दुसऱ्याला वाटावं की ह्यांची एक मोठी कंपनी झाली. पण हे जे मेसेजेस किंवा हे जे चेंजेस झालेत लोकांच्या लाईफमध्ये ते खूप मोठा फॅक्टर होता. बरोबर.
आणि आत्ता तुम्ही मार्केटमध्ये ज्या वेळेला जाताय त्यावेळेला लोक तुम्हाला विचारत असतील की तुमच्या प्रोटीन पावडरमध्ये आणि बाकीच्या ब्रँडमध्ये काय फरक आहे. हो, तर त्यावेळेला तुम्ही काय सांगता? सगळ्यात इम्पॉर्टंट आहे टेस्ट आणि टेक्स्चर प्रोडक्टचं. तर प्रोटीन इज प्रोटीन. वे प्रोटीन आमचा असेल किंवा दुसऱ्या कंपनीचा असेल, फंडामेंटल लेवलला जो रॉ मटेरियल आहे, वे प्रोटीन जर ते तेवढंच देत असतील तर त्या कंपनीचं मला माहित नाही. जर रियालिटीमध्ये तेवढंच प्रोटीन असेल तर हेल्थ वाईज सिमिलर इफेक्ट पडतात. पण लोकांना प्यायची एन्जॉयमेंट किंवा डायजेशनला कसं वाटतं किंवा टेक्स्चर कसं वाटतं ते आमच्या प्रोडक्टमध्ये त्यांना जास्त दिसायला मिळेल. सो आम्ही फक्त न्यूट्रिशनच देत नाही, आम्ही टेस्ट पण देतो. आणि न्यूट्रिशनचं प्रूफ पण आहे, आमचं टेस्टिंग खूप स्ट्रिक्ट असते. सो टेस्टिंग प्रोटोकॉल आणि टेस्ट हे आम्ही डिफरन्शिएशन सांगतो. आत्ता तुम्ही एक छोटी कंपनी आहात त्यामुळं तुम्ही हे सगळं मॅनेज करू शकताय. पण जर समजा तुमचा आता जो 12,000चा सेल वर्षाला झाला तो जर महिन्याला 50,000, 60,000, 1,00,000पर्यंत गेला असेल तर त्यावेळेला तुम्ही हे टेस्टिंग वगैरे सगळ्या गोष्टी कसं मॅनेज करणार? सो आमचं ऑपरेशनचे जे स्टँडर्ड प्रोटोकॉल सेट आहेत ते 12,000 किलो असू दे किंवा 1,00,000 किलो असू दे ते सेमच राहतात. सो ते मी स्ट्रिक्टली आम्ही मॉनिटर करतो आणि तेच आमचं पुढे जाऊन मे बी एक कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज होऊ शकेल, USP होऊ शकेल. USP होऊ शकेल. आणखीन काय तुम्ही आणखीन तुमची कोणती USP आहे का जी तुम्ही लोकांना प्रोव्हाइड करताय? सो पर्सनलाइज गायडन्स आम्ही देतो त्यांना की तुम्हाला कुठला प्रोडक्ट चूज करायला हवा तुमच्या नीड्सप्रमाणे. आता कोणाला लॅक्टोज इंटॉलरन्स असेल तर आम्ही त्यांना गाईड करतो की तुम्ही आयसोलेट घ्यावं. आणि कुठला त्यांना फ्लेवर वाईज पण आमच्याकडे ऑप्शन आहेत. ज्यांना स्वीटनेस जास्त लागतो, काही लोकांना कमी लागतो, तर त्याप्रमाणे पण आम्ही तसे फ्लेवर्स बनवले आहेत, तसे प्रोडक्ट्स बनवले आहेत. सो आमचं फॉर एक्झाम्पल ज्यांना स्वीटनेस माइल्ड लागतो त्यांच्यासाठी आमचं कॉफी आणि स्ट्रॉबेरी क्रीम फ्लेवर आहे. ओके. ज्यात एवढा स्वीटनेस नाही, माइल्ड आहे. सो ओव्हरपॉवरिंग फ्लेवर नाही आहे. आणि ज्यांना एकदम आवड आहे, गोड आणि डेझर्ट टाईप फिलिंग हवे, त्यांना मँगो नाही तर चॉकलेट फ्लेवर आहेत. सो असं पर्सनलायझेशन आहे येतं त्यात. त्यानंतर त्यांना काय रफ प्रोडक्ट रिलेटेड, प्रोटीन रिलेटेड, नॉट जस्ट प्रोटीन पावडर रिलेटेड, प्रोटीन इन जनरल इज अ वास्ट सब्जेक्ट. त्याबद्दल पण काय डाऊट्स असतील तर आम्ही ब्लॉग्स, स्पेसिफिक कॉन्टेंट, ऑटोमेटेड मेसेजेस पाठवतो. सो हे ओव्हरऑल एक एक्सपिरियन्स जो मिळतो त्यांना, तो एक खूप लोकांकडनं फीडबॅक आला की हे त्यांना खूप आवडलं. बरोबर. सो ते आमचं एक मोठं USP म्हणता येईल. राईट. आता तुम्ही म्हणाला की तुम्हाला स्पोर्ट्समध्ये बऱ्याच आवड होती. मग आता स्पोर्ट्समधलं कोण कनेक्टेड आहे का तुमच्याशी जे प्रोटीन घेत आहेत तुमच्याकडून? भरपूर ॲथलीट्स आहेत आत्ता जे आता सांगली जिल्ह्यातनंच खूप क्रिकेटर्स आहेत जे आमच्याकडनं प्रोटीन घेतात. देन काही टेनिस ॲथलीट्स आहेत. आमचं अजून रीच आउट एवढं झालं नाही आहे मोठ्या ऑर्गनायझेशन्स किंवा फेडरेशन्सला स्पोर्ट्सच्या, पण ते पण आम्ही हळूहळू चालू करतोय. तर त्यात पण आम्ही एक असा पण अप्रोच करणार आहे की त्यात आम्ही एज्युकेशनल सेमिनार्स, इंजुरी मॅनेजमेंट, वर्कलोड मॅनेजमेंट ह्याचं पण एज्युकेशन पर्सनली माझ्याकडनं, कारण मला ती एक मोठी आवड आहे. तर माझ्या रिसर्चमधनं जे फाइंडिंग झाले ते सगळं पण मी त्या ऑर्गनायझेशन्स किंवा फेडरेशन्सला प्रोव्हाइड करणार आहे. नक्की. आणखीन मला हे पण विचारायचं होतं की आता जी वयस्कर लोक आहेत त्यांनी एक्सरसाइज करतात, त्यांना प्रोटीनची गरज असते, पण त्यांनी प्रोटीन घेत नाहीत. मग त्यांना आपण कोणत्या प्रकारचं प्रोटीन किंवा कोणत्या प्रकारचा डाएट, कोणत्या प्रकारचा एक्सरसाइज आपण रेफर कराल त्यांना? सो आता ओल्ड एज जे लोक असतात त्यांनी स्ट्रेंथ ट्रेनिंग करायला हवी, मिनिमम 3 times पर वीक. त्यांना पण ते लागू होतं. आता कमी पण करू शकतात काही लोक आता पर्सनल कंडिशन प्रमाणे, पण स्ट्रेंथ ट्रेनिंग त्यांनी करायला हवी. प्रत्येक जॉईंटला इनफ मुवमेंट देणं गरजेचं आहे. आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग का? कारण वयस्कर माणसांचे बोन्स ठिसूळ, ऑस्टिओपोरोसिस म्हणतो, वीकन होऊन दिसतात. त्यानंतर मसल मास कमी होतो. तर मसल मास इज लिंक्ड टू लॉन्जिव्हिटी, म्हणजे तुमच्या मसल मासनं तुम्ही प्रिडिक्ट करू शकता लाईफ स्पॅन. ओके. आणि यावरती खूप आता रिसर्च चालू आहे. कारण मसल फक्त स्ट्रेंथ किंवा सपोर्ट देत नाही, तर खूप असं फॅसेटेड वेनं मदत करतो. आता जे ICU मध्ये लोक आहेत, समजा असं बोलायला नको, पण जे ICU मध्ये लोक आहेत ज्यांचं मसल मास जास्त आहे ते क्विकर रिकव्हरी घेतात कम्पेअर्ड टू ज्यांचं मसल मास कमी आहे. तर
मॉर्टॅलिटी रेट पण ज्यांचं मसल मास कमी आहे त्यांची जास्त असते. सो मसलचं खूप बेनिफिट आहेत. इंजुरी रिकव्हरी म्हणा, इलनेस रिकव्हरी म्हणा, किंवा जसं आता आपण बोललो ऑस्टिओपोरोसिस, सार्कोपेनिया, हे खूप डेंजरस गोष्टी आहेत. हे फ्रॅक्चर्स वगैरे खूप होतात, त्यानंतर लाईफ एक्सपेक्टन्सी कमी होते. सो फॉल प्रिव्हेन्शन, आता म्हातारी वयस्कर लोक खूप आपण ऐकतो की पडतात, बरोबर, तर ते फॉल प्रिव्हेन्शन बॅलन्स जातो. तर त्यासाठी पण स्ट्रेंथ ट्रेनिंग हेल्प करतं. तर ते मसल मास आणि बोनच्या स्ट्रेंथसाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग, आणि त्याच्या ओव्हरऑल हेल्थसाठी प्रोटीन इंटेक आणि बाकी विटॅमिन मिनरल्स. सो त्यात कॅल्शियम आलं, विटॅमिन डी आलं, B12 आलं, आयर्न आलं, आणि इव्हन मॅग्नेशियम. आता काही रिसर्च ओमेगा 3 वर पण फोकस करत आहे. सो ह्या सगळ्या इनफ क्वांटिटीमध्ये घेणं. आता हे खूप पण गरज नाही आहे, ते इनफ क्वांटिटी म्हणजे रेकमेंडेड डायटरी अलावन्सचा नंबर असतो त्या अराउंड घेणं गरजेचं आहे. बरोबर. सो स्ट्रेंथ ट्रेनिंग, प्रोटीन इंटेक हे 2 मेजर फॅक्टर आहेत. कारण बाकीचे थोडं तसं कॅल्शियम, विटॅमिन डी, B12चा अवेअरनेस खूप आहे, पण प्रोटीन आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगचं एवढं अजून ते मेन स्ट्रीम झालं नाही आहे एल्डरली इंडिव्हिज्युअलमध्ये. बरोबर. वयस्कर माणसांनी ते केलेलं खूप गरजेचं. आता आपण प्रोटीनबद्दल बऱ्याच गोष्टीबद्दल बोललो, तर प्रोटीनमुळं काय काय नुकसान होऊ शकतं. त्यात मला एक असं ऐकायला मिळालं की किडनी खराब होते प्रोटीनमुळं. तर त्याचं कारण काय होतं, की खरं आहे का किडनी खराब होते पहिलं, आणि जर होते येस असेल तर का होते? नाही, प्रोटीननं किडनी खराब होत नाही. आता खूप असे हे मिथ खूप जुनी आहे ॲक्च्युली. तर प्रोटीन हे वेल स्टडीड टॉपिक आहे. आता खूप स्टडीजनं 3 ग्राम और 4 ग्राम प्रोटीन पर केजी ऑफ बॉडी वेट पण स्टडी केलंय. एवढं कोण खात नाही, पण त्यानं पण किडनी फंक्शनला काही इश्यू होत नाही. इनफॅक्ट रिसेंटली एक स्टडी आली होती की त्यात लोअर प्रोटीन इंटेक म्हणजे कमी प्रोटीन इज असोसिएटेड विथ मोर किडनी इश्यूज. सो हे चुकीचं आहे की आपण प्रोटीन खाल्ल्याने किडनी खराब होते. ॲडिक्वेट प्रोटीन खावं, ओव्हरडू करायचं नाही, पण ॲडिक्वेट प्रोटीननं किडनीला काही इश्यू होत नाही. जे इश्यू वगैरे आपण जे बोलतो ज्यांचं ऑलरेडी किडनी डिसऑर्डर आहे, म्हणजे ज्यांची किडनी ऑलरेडी काय डिजीज झाला असेल, किंवा त्यांना काय तर किडनीचा प्रॉब्लेम असेल, किंवा जेनेटिक काय इश्यू असेल, तर त्यांनी प्रोटीन 1 ग्राम ऑफ प्रोटीन पर केजी ऑफ बॉडी वेटच्या आत ठेवावं. त्यामुळे प्रोटीन डायरेक्टली किडनी कधी खराब होत नाही. आणि आपण ज्या अमाऊंटमध्ये सजेस्ट करतो किंवा खातो, म्हणजे 1.6 ग्राम्स ऑफ प्रोटीन पर केजी ऑफ बॉडी वेट जे आपण मगाशी नंबर बोललो, त्यानंतर कधी उलट दॅट इज कन्सिडर्ड टू बी हेल्दी फॉर किडनी फंक्शन. सो किडनी फंक्शन कधी प्रोटीन इंटेकनं डिटेरियोरेट होत नाही. आता तुम्ही म्हणाला की तुम्ही पोलंडमधून वे प्रोटीन, रॉ प्रोटीन मागवताय, तर इंडियामध्ये याचे सोर्सेस नाही आहेत का? इंडियामध्ये थोडे मोठे डेअरीज बनवतात प्रोटीन, पण फार कमी आहे ते, आणि ते खूप B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस करत नाहीत. त्यांचे स्वतःचेच प्रोटीन प्रोडक्ट्स आहेत. आता मेन डिफरन्स खूप डिफिकल्ट आहे गेज करायला, क्वालिटी कशी आपल्याकडं मिळते. आता युरोपियन वे रिनाऊंड आहे. आता लोकांच्या पण मेंटॅलिटीत असं आहे की आता युरोपमधनं प्रोडक्ट आहे म्हणजे चांगल्या क्वालिटीचा असेल, आणि त्याला 2-3 रिझन असे आहेत की तिथं सगळं डॉक्युमेंटेड असतं वेल. तिथं स्टँडर्डाइज प्रोटोकॉल आहे डेअरीमध्ये की दूध गाईला कसं सांभाळायचं, त्याच्या दुधाचं हायजीन आणि प्रोसेसिंगमध्ये खूप स्ट्रिक्ट रूल्स आहेत जे सगळे फॉलो करतात. आणि रिनाऊंड जे आहेत, आता पॉमलेक मी बोललो तसे ग्लॅनबिया वगैरे असे भरपूर रिनाऊंड मॅन्युफॅक्चरर्स आहेत. त्यांचं तर नाव पण चांगलं आहे आणि त्यांचे मेथड्स खूप स्ट्रिक्ट आहेत. रूल्स आणि ह्याच्यात युरोपमध्ये खूप स्ट्रिक्ट आहे, त्यामुळे त्याचं एक ॲडव्हान्टेज मिळतं. सेकंड, इंडियात चॅलेंजेस भरपूर आहेत दुधाच्या प्रोक्युअरमेंटपासून. म्हणजे दुधाची क्वालिटी कशी आहे हे चेक करणं, किती अमाऊंटमध्ये ते घ्यायचं, त्याची क्वालिटीमध्ये जरा थोडं जरी उपर नीचे झालं तर ते वेच्या बॅचला अफेक्ट होतं. आणि आपण आता खूप ऐकतो न्यूजमध्ये की दुधाचं ॲडल्ट्रेशन वगैरे खूप चालू आहे. बरोबर. त्यामुळे समजा चुकून कोणाला ॲडल्ट्रेटेड मिल्क मिळालं वे बनवताना, तर ते वेच्या बॅचला पण अफेक्ट करतं. त्यामुळे आम्ही युरोपचं प्रिफर करतो, आणि इंडियात एवढं बनलं जात नाही. त्याचे पण 2-3 रिझन असे आहेत की वे बनवायला चीज खूप बनतं वे बरोबर, कारण वे इज अ बाय प्रॉडक्ट ऑफ चीज. तर एवढं चीजचं मार्केट नाही आहे. ओके. आणि दुसरं म्हणजे वेचं इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट खूप आहे. म्हणजे वे बनवायला खूप इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट करायला लागते. तर अप्रॉक्सिमेटली वेचं प्रोजेक्ट एस्टिमेट 30 ते 40 कोटीपर्यंत जातं. आणि अजून एक म्हणजे तेवढ्या इन्व्हेस्टमेंटला ते रिटर्न एवढं आहे का हे विचारतात खूप डेअरीवाले, कारण ते इट्स अ लो मार्जिन प्रोडक्ट, एवढं मार्जिन नाही आहे वेला.
सो हे चॅलेंजेस आहेत इंडियामध्ये. ओके. त्यामुळं आपल्या इंडियामध्ये जास्त फॅसिलिटी नाही आहेत. हां, आत्ता सध्या खूप कमी कंपनी आहेत जे बनवतात. बरोबर आहे. आणि शेवटी म्हणजे मी तुम्हाला एक विचारू इच्छुक आहे की तुमचं डाएट किंवा तुमची लाईफस्टाईल आत्ता कशी आहे जे तुम्ही फॉलो करताय? सो माझा आता शेड्यूल जरा हेक्टिक आहे. PhD आणि स्टार्टअप दोन्ही केल्याने म्हणजे सोशल लाईफ थोडी इश्यू झाली आहे. पण पर्सनली डाएट माझं खूप मेंटेन्ड असतं आणि एक्सरसाइज पण माझं 6 days पर वीक स्ट्रेंथनिंग असतं. 2-3 कार्डिओ सेशन्स असतात पर वीक. त्यात एक स्पोर्ट होतं. आणि डाएट वाईज म्हटलं तर माझं प्रोटीन इनटेक ऑलमोस्ट 1.8 to 2 grams per kg ऑफ बॉडी वेट आहे सध्या. सो माझं अंडी, भाज्या, फ्रूट आणि वे प्रोटीन हे फिक्स्ड असतं रोज. आणि त्याच्याबरोबर कधी कधी थोडा भात, चपाती किंवा पराठा असं असतं. आठवड्यातनं 1-2दा इडली डोसा असतो. सो हे माझे कार्ब सोर्सेस असतात. ओके. आणि सप्लिमेंट वाईज मी वे प्रोटीन घेतो 2 स्कूप रोज. क्रिएटिन मोनोहायड्रेट घेतो. ओमेगा 3 घेतो. आणि डिपेंडिंग ऑन ब्लड टेस्ट मी वर्षातून एकदा ब्लड टेस्ट करतो. तर त्यात विटॅमिन D, B12 लेवल्स कसे असतील त्याप्रमाणे D आणि B12 बघतो. ग्रेट ग्रेट. तुमच्याबरोबर बोलून खरंच खूप छान वाटलं. तुम्हाला जर काही प्रेक्षकांना संदेश द्यायचा असेल पर्सनलाइज तर तुम्ही देऊ शकताय. तर संदेश हाच असेल की हेल्थकडे लक्ष द्या, एक्सरसाइज करा, चांगलं खाणं खावा आणि सोशल लाईफ पण चांगली ठेवा. सो सोशल प्लस मेंटल हेल्थ प्लस फिजिकल हेल्थ तिन्ही इक्वली इम्पॉर्टंट आहेत. तिन्ही नीट फॉलो करा. ओके ओके. थँक्यू सो मच आल्याबद्दल. थँक्यू. आणि तुम्हाला तुमच्या स्टार्टअपबद्दल देखील खूप खूप शुभेच्छा. आणि जसं तुम्ही स्वप्न बघताय की ग्लोबल ब्रँड बनवायचं आहे तर ज्याप्रमाणे तुम्ही चाललाय आय एम शुअर की तुम्ही नक्कीच ग्लोबल ब्रँड बनवाल.